पंढरीचा विठ्ठल हा आपल्याला निदान शक 1111 पासून तर दिसतो आणि ते देऊळ बांधलं त्याचा अर्थ ती देवता आणखी जुनी आहे. पण विठ्ठल हा कदाचित आणखी 400 वर्ष अधिक जुना असला पाहिजे. महालक्ष्मी लब्ध वर प्रसाद असा उल्लेख येतो आणि तो अर्थातच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा. किती 1500-1700 वर्ष जुनं झालं. हो, 1500 वर्ष जवळजवळ आहेत. अशी कुठली ठिकाणं आहेत जी आपल्याला आता पण बघायला मिळतात जी त्या प्राचीन इतिहासाचा खूप महत्वाचा भाग होता? नाशिकचा उल्लेख हा पतंजलीच्या महाभाष्यामध्ये आहे. म्हणजे नाशिक हे शहर किमान 2000 वर्ष जुनं आहे. बापरे, 2000 वर्ष जुनं आहे. नेवाशाची तर स्थिती अशी आहे की अगदी अश्मयुगापासून ते ज्ञानेश्वरी ज्या डोंगरावर सांगितली गेली त्या डोंगरापर्यंत असं सगळं एकाच डोंगरावर आहे तिथे. वाव. शिलाहार म्हणजे आत्ताचे शेलार, राष्ट्रकूट म्हणजे आत्ताचे राठोड, मौर्य म्हणजे मोरे, चालुक्य म्हणजे साळुंके, कदंब म्हणजे कदम. ओके. खोल्ल किंवा कोल्ला याचा अर्थ दरी किंवा नदीचं खोरं. कोल्लवरून आलेले शब्द खोरं, तर खोऱ्यातलं गाव कोल्हापूर. आत्ता जी आपल्याला मोठी नावं दिसतात म्हणजे आता पुणे असेल, नाशिक असेल, ह्या शहरांबद्दलचे काही उल्लेख सापडतात का जुन्या काळात आपल्याला? देशभरामध्ये जी काही एक साधारण 1600 लेणी आहेत त्याच्यापैकी जवळजवळ 1200 लेणी महाराष्ट्रात आहेत, एकट्या महाराष्ट्रात. त्याच्यापैकी सुमारे 700-800 लेणी ही एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत आणि त्याच्यापैकी खूप मोठ्या संख्येने लेणी, कदाचित निम्मी, ही जुन्नर तालुक्यात आहेत, एका तालुक्यात. आता जुन्नरच्या जवळ बोरी नावाचं गाव आहे. तर त्या बोरीला आपल्याला असं दिसतं की एक मोठा राखेचा थर हा आपल्याला सापडतो. तो राखेचा थर हा काहीतरी जळून झालेला राखेचा थर नाही, ती टेफ्रा नावाची राख आहे आणि ती आपल्याकडे ज्वालामुखीतून निर्माण झालेली राख आहे. तो ज्वालामुखी इंडोनेशियातला. अरे बापरे. महाराष्ट्रातले बहुतांश किल्ले, विशेषतः जे घाटमाथ्यांवर किल्ले आहेत, त्या किल्ल्यांच्या पायथ्यापर्यंत पोहोचणं हीच एक अवघड गोष्ट. आणि पायथ्याशी जरी पोहोचला तरी किल्ला पुढे इतका बेलाग आणि उंच आहे, त्याच्यावर तोफ डागून काही उपयोग नाही. याला धक्का लागण्याची एक वेळ आली होती. ती एक वेळ कधी आली? हॅलो हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कॉटन किंग प्रस्तुत द मुक्तमुख शो म्हणजेच स्टार्टच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपण पूर्वी एक एपिसोड केला होता प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास आणि त्याला तुम्ही इतका उदंड प्रतिसाद दिला आणि आम्हाला असं झालं की आपण आता महाराष्ट्राच्या प्रत्येक भागाचा इतिहास समजून घेणं गरजेचं, म्हणून आपण कोकणाचा केला. आता आमचा एरिया म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल आपण समजून घेणार आहोत. नक्की काय सांगतो ह्या एरियाबद्दल आपण, म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिकपर्यंत हा खरं तर हिस्टॉरिकली पट्टा जातो. तर नक्की ही हिस्ट्री केव्हापासून आहे, या काळात केव्हापासून माणसं आली, काय काय गोष्टी घडल्या, आणि याच विषयावरती बोलायला आपल्यासोबत आहेत श्रीनंद वापट सर. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. अर्थात सरांना आपण मागच्या एपिसोडमधून ओळखतो. सरांचं हिस्ट्रीबद्दलचे अनेक लेक्चर्स तुम्ही यूट्यूबवरती ऐकले असणार आहेत. सर इतिहासाचा अभ्यासक आहेत, ही वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे, पण तरीही सर तुमचं खूप खूप स्वागत. आम्ही खूप एक्सायटेड आहोत या विषयाबद्दल. धन्यवाद, मी पण एक्सायटेड. आणि एक रिमाइंडर, ते म्हणजे जर तुम्ही बाहेर पडत असाल आणि जर तुम्हाला पावसात ही काळजी वाटत असेल की अंगावर चिखल उडाला तर काय, कपड्यांचं काय होणार, तर कॉटन किंगने यासाठी आपली सोय केलेली आहे. त्यांनी अँटीस्टेन शर्ट्स आणि ट्राउझर कलेक्शन आणलंय, तर ते विकत घ्यायचे असतील तर त्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे आणि तुम्ही दुकानांमध्ये जाऊन सुद्धा हे विकत घेऊ शकता. सर म्हणजे आमच्यासाठीचा तर खूप जवळचा आहे, म्हणजे आम्ही पश्चिम महाराष्ट्राचे असल्यामुळे मी पण तर ते आणि आता एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पश्चिम महाराष्ट्र तसं बऱ्यापैकी काय दरवेळेस नावाजलेलं वाजणारं असं नाव आहे. तर या सिरीजचा हा एक जो टप्पा आहे की आम्ही आता वेगवेगळ्या भागांचा, म्हणजे आता आपण पश्चिम महाराष्ट्राबद्दल बोलतोय, उद्या विदर्भ, मराठवाडा, वेगवेगळ्या भागांचा इतिहास नेमका काय आहे. कारण आपल्याला नाही म्हटलं ना तर फक्त गेल्या 10-15 किंवा 50 वर्षांचा इतिहास त्यातल्या त्यात, आणि तो पण राजकीय इतिहास माहीत असतो, त्याच्या पलीकडे जाऊन खरं तर इतिहास काही माहीत नसतो. तर आता ज्यावेळेस आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणतोय तर या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्र आपल्याला ऐतिहासिक काळापासून आत्तापर्यंत वेगळा अभ्यासता येतो का, आणि जर असेल तर त्याच्या भौगोलिक रचना काय होत्या आणि आत्ताच्या पश्चिम महाराष्ट्रापेक्षा कसा वेगळा आहे तो सांगतो. आता पश्चिम महाराष्ट्र असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा साधारणपणे त्यांनी सांगितलं तसं की नाशिकपासून ते कोल्हापूरपर्यंतचा भाग उत्तर दक्षिण, आणि पूर्व पश्चिम म्हटलं तर पुणे जिल्हा किंवा आणखी थोडंसं दक्षिणेकडे जायचं तर सातारा, सांगली आणि तिथपासून सोलापूर जिल्ह्याच्या पूर्व सीमेपर्यंत असा पश्चिम महाराष्ट्र मानला जातो. मी मानला जातो असं म्हणतो, त्याचं महत्त्वाचं एक अत्यंत कारण आहे. ते कारण असं की ह्या सगळ्या भागामध्ये महसुली विभाग 2 आहेत. म्हणजे उदाहरणार्थ अहिल्यानगर जिल्हा आणि नाशिक जिल्हा
हे उत्तर महाराष्ट्र म्हणजे नाशिक महसुली विभागामध्ये येतात. आणि बाकीचे जे 5 दक्षिणेकडचे जिल्हे आहेत म्हणजे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हे जिल्हे हे पुणे महसुली विभागात येतात. आता हा एक पहिला मुद्दा झाला. असं असलं तरी सुद्धा नाशिक आणि अहिल्यानगर हे जे जिल्हे आहेत ते पुणे विद्यापीठाला जोडलेले आहेत. आणि कोल्हापूरचं जे शिवाजी विद्यापीठ आहे त्याला कोल्हापूर आणि सांगली आणि सातारा हे जिल्हे आहेत. आणि आता सोलापूरचं स्वतंत्र विद्यापीठ झालेलं आहे. हां, तर त्यामुळे असं जर म्हणायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र हा एक आहे का तो वेगवेगळा आहे. पण सर्वसामान्यपणे इतर महाराष्ट्रातले जे प्रदेश आहेत ते ज्याला पश्चिम महाराष्ट्र असं म्हणतात तो प्रदेश म्हणजे नाशिकपासून कोल्हापूरपर्यंतचा आणि सातारा, सोलापूर जिल्ह्याच्या पूर्व सीमेपर्यंत. आता गंमत अशी आहे की हे पश्चिम महाराष्ट्र हे नाव आहे ते सुद्धा जरा गमतीदार आहे. म्हणजे जसं उत्तर प्रदेश हे नाव एक प्रकारे गमतीदार आहे तसं म्हणजे उत्तर प्रदेश हा वस्तुतः भारताच्या सगळ्यात उत्तरेकडचा प्रदेश नाही आहे. त्याच्या आता म्हटलं तर उत्तराखंड आहे, पुन्हा तिथेही उत्तर आहे. मग त्याच्यापेक्षाही आणखी उत्तरेकडे म्हटलं तर हिमाचल प्रदेश आहे, काश्मीर आहे. तर त्यामुळे ते जसं उत्तरेकडे नाही आहे ॲक्च्युली, पण ऋणार्थाने उत्तर प्रदेश असं म्हटलेलं आहे त्याला. तो खरं म्हणजे युनायटेड प्रॉव्हिन्स तर UP ही अक्षरं कायम राहतील अशा पद्धतीने ते नाव उत्तर प्रदेश UP असं दिलेलं आहे खरं म्हणजे. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसं नाही आहे काही, म्हणजे कुठलं तरी नाव कायम राहण्यासाठी ते दिलं आहे अशी काही परिस्थिती नाही आहे. किंबहुना पश्चिम महाराष्ट्र हे अधिकृतपणे काही शासकीय नाव पण नाही आहे खरं म्हटलं. बरोबर. पण आता गंमत अशी आहे की पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोकण आहे आणि कोकणाचं जे ऐतिहासिक नाव आहे ते अपरांत असं आहे, ते आपल्याला माहिती आहे. तर अपर या शब्दाचा अर्थ पश्चिम असा होतो. अपरांत म्हणजे पश्चिमेकडचं टोक किंवा पश्चिमेची सीमा असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे म्हणायचंच झालं पश्चिम तर ते कोकणाला म्हणायला लागेल, पण तशी स्थिती नाही आहे. आता कोकणाचा जो सगळा प्रदेश आहे तो सह्याद्रीच्या कड्याच्या तिथे एक प्रकारे येऊन थांबतो आणि मग सह्याद्रीचे त्यानंतर कडे आहेत उंच आणि मग त्याच्यानंतर पठारे पूर्वेकडे सगळं. त्यामुळे हा जो पश्चिम महाराष्ट्र आहे त्याची पश्चिम सीमा अगदी पक्की आहे. सह्याद्रीचा घाटमाथा ही त्याची पश्चिम सीमा आहे, तिथं काही त्याच्याबद्दल काही शंका कोणाला नाही आहे. आणि आता दळणवळणाची साधनं ही मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे त्याच्यामध्ये दळणवळण वाढलेलं आहे. किंबहुना आता तुम्ही पाहिलं तर पुण्यातला जो मावळ लोकसभा मतदारसंघ आहे तर तो पुणे जिल्ह्यातले 3 विधानसभा मतदारसंघ म्हणजे मावळ, पिंपरी आणि चिंचवड आहे आणि रायगड जिल्ह्यामधले 3 विधानसभा मतदारसंघ असा तो मिक्स झालेला आहे. तो एक्सप्रेसवेमुळे आणि बाकीच्या दळणवळणाच्या सोयीप्रमाणे झालेला आहे. पण इतर ठिकाणी आपल्याला तशी कुठेही मिक्सचर झाल्याचं दिसणार नाही. त्यामुळे ती अगदी स्पष्ट सीमारेषा त्याच्यामध्ये आहे. मग ती अगदी नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगाणा, पेठ ह्या तालुक्यांपासून ते दक्षिणेकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंबोलीपर्यंत तिथपर्यंत ती आहे सगळी. आता याच्या उलट पूर्वेकडे बघायचं झालं, आपण जसजसे पूर्वेकडे सरकत जातो तर तसतसं काय होतं की अहिल्यानगर जिल्ह्याचे जे पूर्वेकडचे तालुके आहेत म्हणजे पाथर्डी, त्याच्यानंतर अगदी नेवासे नाही परंतु शेवगाव, तर यांचा संबंध मराठवाड्याची जास्ती प्रमाणामध्ये. बरोबर. तसंच सोलापूर जिल्ह्याचे जे पूर्वेकडचा भाग आहे म्हणजे बार्शी वगैरे तर याचा संबंध हा धाराशिव जिल्ह्याशी वगैरे त्याच्याशी जास्ती येतो. अहिल्यानगर जिल्ह्यातलं जामखेड याचा संबंध बीड जिल्ह्याशी म्हणजे मराठवाड्याशी जास्ती येतो असं आहे. त्यामुळे ती सांस्कृतिक सीमारेषा ही तितकी पक्की मानता येणार नाही अशी त्यातली स्थिती आहे. आणखी एक त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे ह्या सगळ्या प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वैविध्य आहे आणि ते वेगवेगळ्या प्रकारचं वैविध्य आहे. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर इगतपुरी तालुका आहे किंवा त्र्यंबकेश्वर वगैरे हा सगळा भाग आहे. तिथपासून आपण दक्षिणेकडे जसजसे येतो तर तसतसे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरची आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशातली सगळी जंगलं वगैरे, कोयनानगरचा प्रदेश, पाटण आणि आंबोलीपर्यंत म्हणजे अशी सगळी अभयारण्य आणि सगळे असे जंगली मोठे प्रदेश आणि जिथे सदाहरित वनं आहेत आणि खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो असे ते प्रदेश आहेत सगळे. ते एका बाजूला. आणि मग जसजसे आपण त्याच्यापासून 10 किलोमीटर पूर्वेकडे सरकलो की पाऊस निम्मा होतो, त्याच्यापासून आणखी 10 किलोमीटर सरकलो की आणखी निम्मा होतो. असं करत करत आपण जेव्हा माण किंवा खटाव तालुक्याला पोचतो सातारा जिल्ह्यामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये जेव्हा जत तालुक्याला पोचतो तेव्हा अत्यंत तीव्र दुष्काळी स्वरूपाचा प्रदेश हा ह्याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे इतक्या कमी अंतरामध्ये एवढं मोठं व्हेरिएशन, एवढा फरक
हा फार कमी ठिकाणी कदाचित आपल्याला बघायला मिळेल असं दिसतं. मग तो फरक त्या मानाने नाशिक जिल्ह्यात कमी आहे. म्हणजे त्र्यंबकेश्वर आणि समजा इगतपुरी, पेठ वगैरे या तालुक्यांमध्ये जो काही पाऊस पडत असेल त्याच्या तुलनेमध्ये येवला, निफाड या भागामध्ये पावसाचं प्रमाण तितकं कमी होत नाही. कमी होतं अर्थात, पण तितकं कमी होत नाही. परंतु त्यामुळे हे पश्चिम महाराष्ट्र असं म्हणलं म्हणजे काही एक संध, एक सपाट प्रदेश आणि आपण हे करतोय अशी परिस्थिती त्याच्यामध्ये नाहीये. त्यामुळे घाटमाथ्याचा उंच प्रदेश, तिथली सदाहरित वनं, तिथे पडणारा प्रचंड पाऊस आणि तिथपासून ते दुष्काळी ह्याच्यापर्यंत असा सगळा तो आपल्याला प्रदेश हा डोळ्यासमोर आणायला लागतो आणि मग त्याचा आपल्याला अभ्यास करता येईल. बापरे. पण तो लँडस्केप पाहिला तर खरं तर खूप मोठा आहे. म्हणजे जरी आपण त्याला पश्चिम महाराष्ट्र म्हटलं तरी सांस्कृतिक दृष्ट्या पण खूप वेगळे वेगळे पॉकेट्स आहेत. जरी ह्यातले 4-5 मोठे जिल्हे बघायला गेलं, सांगली झालं, कोल्हापूर झालं, पुणे झालं, नाशिक झालं किंवा नगर झालं, यांचा जरी अभ्यास केला तरी ह्या प्रत्येकाच्या आयडेंटिटीज म्हणजे 5 ठिकाणची माणसं पण 5 वेगवेगळी माणसं वाटतील, इतकी वेगळी वाटू शकतात. अगदी अगदी आहेतच. आणि भाषिक फरकही त्याच्यामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे नाशिक कडचं माणसाचं उच्चारणाची आणि टोनची पद्धत एक विशिष्ट असते. अहिल्यानगर मधल्या सुद्धा अकोले संगमनेरच्या माणसाची वेगळी असेल आणि कर्जत जामखेडची वेगळी असेल, किंवा सांगली जिल्ह्यात सुद्धा अगदी तो असा आडवा पसरलेला जिल्हा आहे. 32 शिराळा आणि जत एकाच जिल्ह्यात असले तरी खूप मोठा फरक त्यांच्यामध्ये पडतोच, प्रश्नच नाही, यात काही शंका नाही. तर जेव्हा आपण ह्या पट्ट्याबद्दल बोलतोय तेव्हा याचं पहिलं हिस्टॉरिक नोंद काय सापडते त्या या एरियाबद्दलची तसं बघायला गेलं? पश्चिम महाराष्ट्राची अशी नोंद तुम्हाला नाही सापडणार. त्याचं कारण आता त्याचं आपल्याला कोणकोणत्या सत्ता तिथे येऊन गेल्या हे आपल्याला अर्थातच पाहायला लागेल. आता गंमत अशी आहे की आपल्याला आपण जनपदांच्या किंवा महाजनपदांच्या काळामध्ये गेलो तर तिथे आश्मक जनपद हा सगळ्यात दक्षिणेकडचा जनपद असं म्हटलं जातं. पण आश्मक जनपद हा आत्ताचा मराठवाडा आणि तेलंगण हा प्रदेश होता असं मानलं जातं. त्या काळामध्ये ह्या पश्चिम महाराष्ट्राच्या भागात काय होतं असं म्हटलं तर काही फारसं सांगता येईल अशी परिस्थिती नाही. अच्छा. हां. आता मग चंद्रगुप्त मौर्याच्या राज्यामध्ये काही आपला प्रदेश नव्हता. म्हणजे महाजनपदांच्या काळाच्या नंतर मौर्यांचं साम्राज्य सुरू झालं तर त्याच्यात नव्हता. बिंदुसाराच्या राज्यामध्ये तो होता असं दिसत नाही. सम्राट अशोकाच्या काळामध्ये मात्र आपल्याला असं दिसतं की म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे डहाणू पर्यंत त्याचं राज्य नक्की होतं. अच्छा. हां. आणि दक्षिणेमध्ये ते फैलावलेलं होतं असं आपल्याला दिसतं. परंतु तरी हा मधला जो पट्टा होता तिथं नक्की कोण राज्य करत होतं याच्याबद्दल काही विश्वसनीयरित्या नीट सांगता येईल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे मग महाराष्ट्राचा जो पहिला राजवंश म्हणायचा आणि अर्थातच पश्चिम महाराष्ट्रातलाही पहिला राजवंश, त्यामुळे तो म्हणजे सातवाहन. त्यामुळे सातवाहनांची सत्ता ही सुरू झाली ती साधारण इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात सुरू झाली असं मानलं जातं. आता सातवाहनांची राजधानी असं म्हटलं की माणूस पहिल्यांदा नेहमीच पैठणचं नाव घेतो. तर ते काही चूक नाहीये, बरोबरच आहे ते. म्हणजे स्वराज्याची राजधानी रायगड असं म्हटलं की ते जसं बरोबर आहे, त्यात काही चूक नाही. पण स्वराज्याची पहिली राजधानी असं विचारलं तर माणूस जसं राजगड असं सांगेल, तसं सातवाहनांची पहिली राजधानी कोणती तर ती जुन्नर आहे असं दिसतं एकूणामध्ये. हा म्हणजे झालं असं होतं की वस्तुतः काय आहे की सातवाहनांचं जे नाव येतं ते आंध्र असं नाव येतं. तर अशी समजूत होते. आणि काय झालं की सातवाहनांची नाणी पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात जी सापडली ती सध्याच्या आंध्र प्रदेशामध्ये कोट्टलिंगल नावाचं ठिकाण आहे गोदावरीच्या तीरावरती, तिथं सापडली. तर त्याच्याशी अर्थातच ते आंध्र हे नाव जोडलं गेलं. पण मग लक्षात असं आलं की अरे त्याच्या पूर्वीची नाणी ही जुन्नर भागामध्ये सापडतायत, मावळात सापडतायत असं दिसायला लागलं. आणि मग लक्षात असं आलं लोकांच्या की ते हे आंध्र प्रदेशाशी संबंधित नसून ही इंद्रायणी नदी जी आहे त्या इंद्रायणी नदीची एक उपनदी आहे आंध्रा नावाची. तर इंद्रायणी किंवा आंध्रा आणि त्या मावळाचं नाव आहे आंदर मावळ. ते आत्ताही अस्तित्वात आहे नाव, आजही त्याला आंदर मावळ असं म्हणतात त्या प्रदेशाला. हां. तर हे तिथले असले पाहिजेत आणि म्हणून ते आंध्र आहेत, आंदर मावळातले असल्यामुळे, म्हणजे मावळ तालुक्यातले आहेत थोडक्यात म्हणजे. बापरे. आणि मग त्यांनी जे राज्य स्थापन केलं, जसजसे ते त्यांचा अधिकार वाढायला लागला, त्यांचं प्रभुत्व वाढायला लागलं, तसतसं त्यांनी एक राज्य हे स्थापन केलं. आणि त्याची राजधानी जुन्नरच्या आसपास असली पाहिजे किंवा कदाचित जुन्नरमध्येच असली पाहिजे. आणि जुन्नरचं जुनं नाव आहे ते जूर्णनगर, जूर्णनगरवरून जुन्नर. अच्छा. म्हणजे जूर्णनगर, जुन्नर,
जुन्नर असं त्याचं व्युत्पत्ती आपल्याला सांगता येते. आणि या जुन्नरच्या आसपास आपल्याला असं दिसतं की खूप मोठ्या प्रमाणात लेणी आहेत. ती बहुतांशाने सगळी बौद्ध लेणी आहेत, हिनायान बौद्ध लेणी आहेत. आणि ती सगळी ह्या काळामध्ये तयार झाली आहेत, सातवाहनांच्या काळामध्ये तयार झाली आहेत. शिवाय नाणेघाट जर आपण बघितला तर नाणेघाटमध्ये आपल्याला त्या नागणिकेचा असलेला असा लेख हा आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर तिथे त्यांच्या पूर्वजांचे किंवा त्यांच्या समकालीन अशा राजवंशातल्या लोकांचे पुतळे हे दगडात कोरलेले होते. आणि दुर्दैवाने ते पुतळे आज अस्तित्वात नाहीत, पण 19व्या शतकापर्यंत त्या पुतळ्याच्या वरती असलेली लेबल्स ही शिल्लक होती आणि ती वाचली गेलेली आहे. आज दुर्दैवाने असं आहे की ती लेबल्सही आता शिल्लक नाहीत, त्याची झीज झाली वेगवेगळ्या कारणांमुळे. पण त्यामुळे श्री सातकर्णी हा राजा, नागणिका ही राणी, त्याच्यानंतर तिची 2 मुलं किंवा खरं म्हणजे 3 मुलं कदाचित, आणि तिचे वडील, आणि असे सगळे 5-6 लोकांचे तिथे पुतळे हे होते केलेले. आणि ती नाणेघाटची जर गुहा आपण बघितली तर ते समोर असे ते पुतळे, त्याच्यावरती लेबल्स लावलेली, आणि डावीकडच्या भिंतीवर आणि उजवीकडच्या भिंतीवर हा अत्यंत उत्कृष्ट अक्षरातला सुबक ठसठशीत असा प्राकृतमधला लेख हा कोरलेला आहे असं आपल्याला दिसतं. आता हे आपोआप नाही होणार सगळं, किंवा जुन्नरला एवढी लेणी झाली म्हणजे परिस्थिती अशी आहे की देशभरामध्ये जी काही साधारण 1600 लेणी आहेत त्याच्यापैकी जवळजवळ 1200 लेणी महाराष्ट्रात आहेत, एकट्या महाराष्ट्रात. त्याच्यापैकी सुमारे 700-800 लेणी ही एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. आणि त्याच्यापैकी खूप मोठ्या संख्येने लेणी, कदाचित निम्मी, ही जुन्नर तालुक्यात आहेत, एका तालुक्यात. बापरे. तर ती आपोआप नाही निर्माण होणार. आणि तिथे जुन्नरमध्ये जी सातवाहनांची नाणी मोठ्या प्रमाणात सापडतात, आणखी इतर गोष्टी मिळतात, खापरं मिळतात वगैरे, अशा सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर ती त्यांची पहिली राजधानी असली पाहिजे. मग पुढं काय झालं की तिथं साधारणपणे 200-100 वर्ष ते राज्य हे चालू होतं. त्याच्यानंतर उत्तरेकडे जे शक क्षत्रप हे निर्माण झाले, म्हणजे जे कुशाण हे जे राजे होते त्यांचे नंतर मांडलिक होते, कुशाणांचे मांडलिक होते. तर त्या शक क्षत्रपांनी सातवाहनांवर हल्ला केला, त्या सातवाहनांचा पराभव झाला, आणि मग त्यांना तिथून निघून पळून याला जायला लागलं, पूर्वेकडे जायला लागलं, आणि त्याच्यानंतर पैठणी त्यांची राजधानी झाली. असं आपल्याला दिसतं. प्रतिष्ठाने त्यानंतर राजधानी झालं. पण सातवाहनांनी क्षत्रपांचाही पराभव केला, आणि आपल्याला नाशिकच्या लेण्यामध्ये, पांडव लेण्यामध्ये ह्या संघर्षाची अत्यंत उत्तम असा पुरावा मिळतो. म्हणजे नहपान नावाचा राजा आहे, क्षत्रप राजा, त्याचा जावई आहे, त्याचं नाव उषवदात म्हणजे ऋषभदत्त. तर त्या ऋषभदत्ताचा लेख हा एका लेण्यामध्ये सापडतो, आणि तो सांगतो की मी सातवाहनांचा पराभव केलाय वगैरे. आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथेच किंवा शेजारच्या लेण्यामध्ये वासिष्ठीपुत्र पुळुमाईचा लेख सापडतो, आणि तो सांगतो की गौतमीपुत्र म्हणजे त्याचे वडील, त्यांनी जो क्षत्रपांचा पराभव केला त्याचं एक प्रकारचं स्मारक म्हणून माझ्या आजीच्या म्हणजे गौतमीच्या नावाने मी हे लेणं खोदत आहे. आणि मग त्याच्यात ती पहिल्यांदा पदवी आपल्याला येते, म्हणजे शक यवन पहलव निषूदन अशी पदवी, म्हणजे शक यवन आणि पहलव म्हणजे पहलवी जी मंडळी आहेत ती, त्यांचा पराभव करणारा अशी या गौतमीपुत्राची पदवी येते. निषूदन म्हणजे त्यांना मारणारा. आणि त्रिसमुद्र तोय पीत वाहन, हे 3 समुद्रांचं पाणी हे ज्याच्या घोड्यांनी प्यायलेलं आहे. 3 समुद्र म्हणजे दक्षिणेकडचा समुद्र ही कल्पना तेव्हा अस्तित्वात आहे, पूर्वेकडचा समुद्र, पश्चिमेकडचा समुद्र आणि दक्षिणेकडचा समुद्र, बापरे, यांचं पाणी ज्यांनी प्यायलेलं आहे. आता लाक्षणिक आहे, अर्थात घोडे काही समुद्राचं पाणी पिणार नाहीत, पण असा तो राजा. त्यामुळे त्यांचं राज्य सातवाहनांचं जे होतं ते जुन्नरचं असो किंवा पैठणचं असो, ते संपूर्ण महाराष्ट्र आत्ताचा जो आहे तो व्यापणारं राज्य होतं. त्यांचा अर्थातच कोकणावरही त्यांचा अंमल होता, दक्षिण महाराष्ट्रापर्यंत त्यांचा अंमल होता, किंबहुना कर्नाटकापर्यंत होता. म्हणजे म्हटलं जातं असं की तुंगभद्रा नदीपर्यंत त्यांचं किमान राज्य होतं. त्याच्या पलीकडे सुद्धा कदाचित काही वेळेला असू शकेल. उत्तरेकडे त्यांचं राज्य नर्मदा नदीपर्यंत होतं, पूर्वेकडे ते विदर्भापर्यंत तर होतच होतं, त्याच्याही पलीकडे कदाचित काही वेळेला असेल असं. तर तात्पर्य असं की सातवाहन हा पहिला
राजवंश, की ज्यांनी हे सगळं एक प्रकारे ज्याला आजच्या भाषेत सांगायचं तर इंटिग्रेशन संपूर्ण ज्यांनी केलं असा तो राजवंश. आता सातवाहनांची सत्ता ही हळूहळू क्रमशः लयाला गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मग कोणाचा अंमल होता, पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोणाचा अंमल होता, तर आपल्याला असं दिसतं की आभीर नावाचे टोळ्या होत्या. आभीर म्हणजे जे गुरं एक प्रकारे पाळणारे म्हणजे गवळी अशा प्रकारचे लोक होते. आणि ते भटके होते म्हटलं तर. म्हणजे त्यांना असं एक पक्की राजधानी, शेती, असं काही गाव अशी त्यांना सवय किंवा ओळख नव्हती ॲक्च्युली. ते मोठ्या प्रमाणात फिरते होते पण पराक्रमी होते आणि त्यांनी त्यामुळे ह्या सगळ्या प्रदेशावर ताबा मिळवला असं आपल्याला दिसतं. आणि त्यांचं राज्य हे त्यानंतर बराच काळ चालू राहिलं. म्हणजे जवळजवळ 200 वर्ष ते पुढे चालू राहिलेलं असलं पाहिजे. म्हणजे राजे होते जे भटके होते. मुळात काय आहे, आज आपली जी सगळी कल्पना आहे, आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की म्हणजे इंग्रजांचं उदाहरण घ्यायचं झालं तर साधारणपणे 18व्या शतकाच्या शेवटापासून ते 1911 सालपर्यंत कलकत्ता ही राजधानी होती. त्याच्यानंतर 1911 सालपासून आजपर्यंत नवी दिल्ली ही राजधानी आहे आपली. म्हणजे आता 115 वर्ष झाली, जवळजवळ 114 वर्ष झाली. अशी मुळात कल्पनाच नव्हती फारशी. म्हणजे राजा जिथे जाईल ती राजधानी असं मानत असत ॲक्च्युली. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की अनेक ऑफिशियल रेकॉर्ड्स म्हणजे त्यांचे जे ताम्रपट वगैरे असायचे तर त्याच्यावर असं म्हणतात, लिहितात स्पष्टपणे की अमुक नगरामध्ये असलेल्या विजयस्कंधावारातून हा ताम्रपट दिलेला आहे. अमुक नगरात असलेलं विजयस्कंधावार म्हणजे छावणी, कॅन्टोन्मेंट. तर आज छावणी अमुक शहरात आहे, तिथून हा ताम्रपट दिलाय. तो दिल्लीतूनच दिला पाहिजे किंवा राजधानीतूनच दिला पाहिजे असं काही नव्हतं त्यावेळेला. फिरती राजधानी, फिरते असं राजा जिथे जाईल ती राजधानी असं मानत असत. त्यामुळे हे फिरते म्हणजे फार रोज 25 किलोमीटर जात असतील असं नाही, पण ही आभीरांची राजधानी असं दाखवता येत नाही कुठलंही गाव, असं आपल्याला दिसतं. मग त्याच्यानंतर काय झालं, पुढच्या साधारणपणे इसवी सनाच्या 4थ्या शतकापासून आपल्याला असं दिसतं की विदर्भामध्ये वाकाटक वंश हा आला आणि मग पुढे त्यांचे 2 भाग झाले. एक त्याच्यापैकी जे होते ते नंदीवर्धन म्हणजे नगरधन हे नागपूर जिल्ह्यातलं जे ठिकाण आहे तिथून राज्य करत होते. आणि दुसरी जी शाखा होती ती वत्सगुल्म म्हणजे वाशिममधून राज्य करत होती. पण त्यांचा अंमल इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये होता की नाही याचे फार पक्के पुरावे नाहीत आणि फारसं बहुतेक काही नव्हतं असं आपल्याला दिसतं. त्यामुळे इथं आभीरांची सत्ता चालू झाली. पश्चिमेकडे कोकणामध्ये त्रैकुटक हे राज्य करत होते त्यावेळेला असं दिसतं. त्याच्यानंतर कोकणामध्ये तिथले स्थानिक मौर्य म्हणजे आत्ताचे मोरे थोडक्यात म्हणजे ही मंडळी राज्य करत होती असं दिसतं. आणि मग ह्याला जो मोठा म्हणजे एक राज्याचं नवीन स्वरूप हे जर कोणी दिलं असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून तर ते राष्ट्रकूटांनी दिलं असं आपल्याला दिसतं. आणि राष्ट्रकूटांचा जो पहिला राजा आहे त्याचं नाव मानांक आणि त्याचा हे येतो मानांको नृपती श्रीमान कुंतलानाम प्रशासिता असं त्याचं ताम्रपटांमध्ये नेहमी येतं. आता कुंतल म्हणजे मागाशी तुम्ही म्हणत होता तो दक्षिण महाराष्ट्र साधारणपणे असं मानलं जातं. आता काय झालंय की मानांक आणि मग त्याच्यावरून त्याची राजधानी मानपूर या ठिकाणी होती असं मानलं गेलं होतं किंवा त्याच्या लेखांमध्ये दिसतं. त्याच्यावरून वावी मिराशींनी तर्क असा केला की माण हा जो प्रदेश आहे सातारा जिल्ह्यात किंवा तालुका आहे म्हणजे तर ती त्याची राजधानी असेल. पण आता गंमत अशी आहे की माण हे ठिकाणाचं नाव नाही, ते तालुक्याचं नाव आहे. आणि तालुक्याचं गाव जे आहे मुख्य गाव ते वेगळंच आहे ॲक्च्युली. त्यामुळे माण नावाचं गाव नाही अस्तित्वामध्ये. त्यामुळे मग दुसरा तर्क असा आहे की ठाण्याच्या जवळचं जे मानोर हे जे ठिकाण आहे ती त्याची राजधानी असेल. मानपूर त्याचं प्राकृतमध्ये रूपांतर मानोर असं होणं शक्य आहे पूर्णपणे, अगदी भाषाशास्त्रीय दृष्ट्या पक्क आहे. त्यामुळे एकतर सातारा जिल्ह्यामध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये ही त्याची राजधानी होती असं आपल्याला दिसून येतं. आणि साधारण कितव्या शतकात? हे साधारणपणे 5व्या शतकामध्ये असं आपल्याला दिसतं. आणि त्यांनी विदर्भापर्यंत आक्रमण केलेलं होतं आणि अनेक राजांचा पराभव केला होता. त्याचे आणि त्याचा मुलगा अविधेय नावाचा किंवा आणखी त्या घराण्यातले एखाद 2 पुढचे राजे यांचे उल्लेख आपल्याला मिळतात. तर मुद्दा असा आहे की हे राष्ट्रकूटांनी पहिली एक प्रकारची आपल्याला एक राजकीय ओळख
ही ह्या प्रदेशाला दिली असं म्हणायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतं की राष्ट्रकूटांचे मांडलिक होते ते चालुक्य बादामीचे, आणि ते हळूहळू राष्ट्रकूटांपासून स्वतंत्र झाले. आणि मग चालुक्यांमधले जे 2-3 महत्वाचे पराक्रमी राजे होते, मग त्यातला एक कीर्तिवर्मा नावाचा राजा होता, किंवा त्या कीर्तिवर्म्याचा मुलगा जो होता तो म्हणजे पुलकेशी, दुसरा पुलकेशी. आणि कीर्तिवर्म्याचा धाकटा भाऊ त्याचं नाव मंगलेश. तर मंगलेशाने हा प्रदेश पहिल्यांदा त्यांच्या ताब्यामध्ये पूर्णपणे आणला असला पाहिजे. आणि मग मंगलेशाला त्याची सत्ता उखडून पुलकेशी गादीवर आला, आणि त्यांनी त्याच्या स्वारीचं अख्खं वर्णनच येतं आपल्याला. म्हणजे ती स्वारी त्यांनी त्याच क्रमाने किंवा सलग केली असेल असं नाही, पण त्यांनी दक्षिण महाराष्ट्र किंवा कर्नाटकचा उत्तरेकडचा प्रदेश हा जिंकला. कदंबांचं तिथे राज्य होतं तो जिंकला. तिथून तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याच्या स्वारीचं वर्णन येतं. त्याच्यानंतर घारापुरीवर त्यांनी स्वारी केली त्याचं वर्णन येतं. त्याच्यानंतर तो गुजरातच्या दक्षिण सीमेवरती लाट, मालव आणि गुर्जर हे होते, त्यांचा त्यांनी पराभव केला असं दिसतं. त्यानंतर हर्षवर्धनाशी त्याची लढाई झाली. आता पश्चिम महाराष्ट्राशी संबंधित असलेला हा एवढाच भाग आहे आपल्या जवळचा. नंतर मग तो तिकडे कोसल, कलिंग वगैरे त्या भागातही गेला, म्हणजे ओरिसा, त्याच्यानंतर छत्तीसगड या भागामध्ये. तर आपल्यापुरतं बोलायचं झालं तर ह्या पुलकेशीनी स्वतःचा तिथे एक ठाणं हे नाशिक जिल्ह्यामध्ये स्थापन केलं. आणि मग धराश्रय जयसिंह नावाचा राजा हा त्यांनी तिथं एक प्रकारे स्वतःच्या वंशातला राजा म्हणून त्यांनी नेमला. आणि धराश्रय जयसिंहाचे आणि त्याच्याही जयादित्य मंगलरस वगैरे अशा राजांचे ताम्रपट हे आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये त्यामुळे मिळाले. नुकतंच त्याचा एक ताम्रपट हा मिळालेला आहे. आणि तसंच या पुलकेशीनी स्वतःची सत्ता ही पूर्व किनाऱ्यावर आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा स्थापन केली होती. आणि तिथे सुद्धा विष्णुवर्धन ह्याला त्यांनी गादीवर बसवलं होतं. त्यामुळे चालुक्यांच्या 3 सत्ता होत्या एक प्रकारे म्हणायचं झालं तर. म्हणजे बादामी ही त्यांची एक राजधानी, महत्त्वाचं ठिकाण. आणि सगळा कदाचित आपल्या पुणे जिल्ह्यापर्यंतचा भाग हा बादामीच्या अंमलाखाली येत असेल. तिथून उत्तरेकडचा जो भाग होता नाशिक, तो नाशिकच्या अंमलाखाली येत होता. आणि मग ते नंतर आणखी आपल्याला असं दिसतं की ते आणखी उत्तरेकडे सरकले. आणि पुढच्या काळात जे गुजरातमध्ये सोळंकी हे राजे दिसतात ते सोळंकी म्हणजे चालुक्य आहेत ऍक्च्युअली, असं आपल्याला दिसतं. तर त्यामुळे असं आपल्याला दिसतं. आता चालुक्यांची सत्ता जसजशी पुढे साधारणपणे पुलकेशीच्या नंतर एक जवळजवळ 100 वर्षांनी म्हणायला पाहिजे, ती जसजशी खच्ची होत गेली तसतसे परत एकदा राष्ट्रकूट हे वरचढ ठरायला लागले. आणि मग त्यांची राजधानी ही पहिल्यांदा आपल्याला असं दिसतं की नांदेड जिल्ह्यातलं कंधार हे ठिकाण, आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातलं किंवा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचं मालखेड हे ठिकाण. आणि त्या ठिकाणी त्यांचं राज्य सुरू झालं. त्यावेळेचं त्याचं नाव मान्य खेटक असं होतं. मान्य खेटक. आणि हे सुद्धा अत्यंत पराक्रमी होते राष्ट्रकूट. त्यामुळे त्यांनी सुद्धा उत्तरेकडे नर्मदेपर्यंत किंवा कदाचित त्याच्याही पलीकडे आणखी जाऊन पूर्वेकडे जवळजवळ छत्तीसगडपर्यंत आणि दक्षिणेकडे तुंगभद्रेपर्यंतचा प्रदेश हा त्यांनी ताब्यात घेतलेला होता. आणि आता ह्या सगळ्या काळामध्ये, हे आता जे आपण बोलतोय त्या सगळ्या काळामध्ये परत सातवाहनांनी जी सुरू केलेली कामं होती, म्हणजे गुहा खोदणं किंवा मंदिरं बांधणं, विशेषतः बौद्ध गुहा मोठ्या प्रमाणात त्यांच्या काळामध्ये झाल्या. तर ती सगळी कामं ही तशा प्रकारे पुढे चालू राहिली. म्हणजे मग त्याच्यात घारापुरीची लेणी तयार झाली, किंवा आणखी दक्षिणेकडे जसजसे आपण येऊ तसतशी कोकणामध्ये अनेक लेणी आहेत, आत्ताही नवीन सापडत आहेत अजून सुद्धा. त्यातलं प्रसिद्ध उदाहरण जे आहे ते पन्हाळे काझीची लेणी, ती प्रसिद्ध लेणी आहे ऍक्च्युली. किंवा आपण जर पुणे जिल्ह्यात आलो तर मी जुन्नरच्या आसपासची लेणी खूप मोठ्या प्रमाणात, जुन्नरच्या वेगवेगळ्या बाजूंना, पूर्व बाजू सोडता सगळीकडे लेणी आहेत तिन्ही दिशांना. पण मग मावळ तालुक्यामध्ये भाजे, कारले, बेडसे, त्याच्यानंतर मुळशी तालुक्यामध्ये लेणी आहेत. आमचे काही मित्रमंडळी आहेत त्यांनी मुळशी तालुक्यामध्ये नवीन लेणी शोधून काढली आहेत ऍक्च्युली, असं आपल्याला दिसतं. हो. तर तिथून पुढे आणखी आपण दक्षिणेकडे जसं येतो तशी कराडच्या जवळ लेणी आहेत. कराडच्या जवळ आहेत.
त्याच्यानंतर कोल्हापूरच्या जवळ जुने अवशेष आहेत. म्हणजे ब्रह्मपुरी हे जे ठिकाण आहे कोल्हापूरच्या जवळचं, तिथं उत्खनन झालेलं आहे. तर असे खूप तऱ्हेचे अवशेष हे या सगळ्या राजवटींचे, म्हणजे सातवाहनांचे, त्याच्यानंतर मग आभिरांचं तसं थेटपणे काही सापडत नाही म्हणून त्यांच्याबद्दल काही फारसं सांगता येत नाही. पण राष्ट्रकूट, मग चालुक्य, मग परत राष्ट्रकूट यांचे आपल्याला या भागामध्ये सापडतात. आता याच्या पुढच्या काळात आपण जसे येतो तसे आपल्याला असं दिसतं की कल्याणीचे चालुक्य, म्हणजे कल्याणी म्हणजे बिदर जिल्ह्यामधलं, त्यांचा अंमल कदाचित या भागावर सगळ्यावर, विशेषतः पश्चिम महाराष्ट्राचाही दक्षिण भाग याच्यावरती असेल असं आपल्याला दिसतं. आणि कदंब हा जो राजवंश होता, ज्या खरं म्हणजे 10-12 त्या शाखा आहेत त्यांच्या, त्याच्यापैकी काही शाखा ह्या कल्याणी चालुक्यांच्या पहिल्यांदा मांडलिक होत्या असं आपल्याला दिसतं. हां, तिथून आपण आणखी पुढे सरकलो की परत आपण पश्चिम महाराष्ट्राशी आपली मर्यादा राखूयात. तर आपल्याला असं दिसतं की शिलाहार म्हणजे आत्ताचे शेलार थोडक्यात, तर त्यांचे राष्ट्रकूट म्हणजे आत्ताचे राठोड. मौर्य म्हणजे मोरे, चालुक्य म्हणजे साळुंके, चाळके वगैरे, ती जी सगळी आडनाव आहेत तशा स्वरूपाची, ती सोळंकी वगैरे ही. तर कदंब म्हणजे कदम. ओके. तर सांगत मी असं होतो शिलाहार. तर ठाणे जिल्ह्यामध्ये, म्हणजे ठाणे खरं म्हणजे श्रीस्थानक, ठाण्याचं जे त्यांच्या लेखनमध्ये येणारं नाव आहे ते श्रीस्थानक. तर श्रीस्थानक या ठिकाणी त्यांची एक राजधानी होती, ते एक तो वंश होता. त्याच्यानंतर खारेपाटण हे जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं गाव आहे, तिथं एक शिलाहारांची शाखा होती. पण या दोन्ही शाखांच्या पेक्षा कदाचित अधिक बलिष्ठ असणारी शाखा त्यांची जी होती ती त्यांचं राज्य पन्हाळ्यावरून चालत असे, कोल्हापूरचा शिलाहार. आणि त्याचा उल्लेखच येतो की पद्मनाल दुर्ग, अमुक शिलाहारांपैकी अमुक राजा पद्मनाल दुर्गे सुखसंकथा विनोदेन राज्यम कुर्वाणः. म्हणजे तिथं तो आनंदाने स्वतःचं राज्य करत असताना कुठे पद्मनाल दुर्गावर, म्हणजे पन्हाळ्यावर. पन्हाळा एकेकाळी त्या भागाची राजधानी, भागाची नाही, जवळजवळ आत्ताचा राज्य म्हणता येईल इतका प्रदेश त्यांच्या ताब्यात होता. कर्नाटकातला प्रदेश होता, महाराष्ट्रातला प्रदेश होता, अगदी पूर्वेला जवळजवळ सोलापूर पर्यंतचा प्रदेश त्यांच्या ताब्यात होता. आणि नुसतं नाही, त्यांच्या ताम्रपटांमध्ये खिळगिळ असा उल्लेख येतो. तो खेळण्याचा म्हणजे विशाळगडाचा उल्लेख आहे आजच्या, थोडक्यात सांगायचं म्हणजे. हे दोन्ही किल्ले फार प्राचीन किल्ले आहेत. जसं शिवनेरी हा फार प्राचीन किल्ला आहे, शिवनेरीमध्ये लेणी आहेत ऍक्च्युली किल्ल्यामध्ये, तसं पन्हाळा हा फार प्राचीन किल्ला आहे. हा, तर मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये की ह्या शिलाहारांचं राज्य चालू होतं. शिलाहारांनी मोठ्या प्रमाणात मंदिरांची निर्मिती केली. म्हणजे आता चालुक्यांनी पण मंदिरांची निर्मिती केली होती, बदामीच्या चालुक्यांनी, पण ती त्या मानाने आपल्या प्रदेशात तेवढी नव्हती. ती मुख्यतः कर्नाटकामध्ये जास्ती प्रमाणात होती. किंवा कल्याणीच्या चालुक्यांनी पण मंदिरांची निर्मिती केली होती, ती मोठ्या प्रमाणात त्यांनी केली होती. पण शिलाहारांनी मंदिरांची जी निर्मिती केली ती, आता उदाहरणार्थ आता कोल्हापूरचं महालक्ष्मीचं जे मंदिर आहे, तर महालक्ष्मीचं मंदिर हे कदाचित राष्ट्रकूटांच्या काळापासून चालत आलेलं होतं. आणि ते शिलाहारांनी त्याचं आणखी एक प्रकारे जीर्णोद्धार असं म्हटलं तरी चालेल, कारण या दोघांच्याही लेखांमध्ये असा उल्लेख येतो की महालक्ष्मी लब्ध वरप्रसाद असा उल्लेख येतो, आणि तो अर्थातच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा आहे. किती 1500-1700 वर्ष जुनं झालं. हो, 1500 वर्ष जवळजवळ आहेच, म्हणजे असं म्हणायला काय, 1400 वर्ष तर नक्कीच, ती काही जात नाहीत कुठं. तर असं ते आहे. आता ह्या शिलाहारांचा पराभव यादवांनी केला, आणि किंबहुना खरं म्हणजे असं झालंय की दक्षिणेकडे द्वारसमुद्र म्हणजे हळबीडचे जे होयसळ होते, त्या होयसळांशी लढण्याच्या आणि इकडे शिलाहारांचा पराभव कर, याला चोप त्याला चोप, वारंगळचे काकतीय होते त्यांना बडव, असं करण्याच्या नादामध्ये खरं म्हणजे असं मानायला जागा आहे की यादवांचं उत्तरेकडून येणाऱ्या आक्रमणाशी कडे दुर्लक्ष झालं एक प्रकारे, किंवा त्यांना त्याचं गांभीर्य लक्षात नाही आलं, कारण ते इकडे विस्तार करत होते, परवारांशी ते लढत होते मध्य प्रदेशामध्ये, पण उत्तरेकडमध्ये तिकडे काय चाललंय त्याच्याकडे कदाचित त्यांचं लक्ष राहिलं नाही. आणि मग त्याचा परिणाम असं झाला की एक मोठी 20 वर्षाची जवळजवळ लढाई ही लढली गेली,
आपल्याला शाळेत असं शिकवलं जातं की ते यादव अल्लाउद्दीन खिलजी आला आणि यादव संपले, तसं नाही. 20 एक वर्षामध्ये गेलेली आहेत जवळजवळ. पण नंतर यादवांचा अंमल आपलं परत पश्चिम महाराष्ट्राकडे मी येतो, नाही तर मी वाहत जाईन ऍक्च्युली. तर यादवांचा अंमल पश्चिम महाराष्ट्रावर होता आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की यादवांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये शिलालेख हे आपल्याला सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सापडतात. म्हणजे आता खिद्रापूरचं देऊळ आहे आपण हे जे यादव म्हणतो ते म्हणजे उत्तरेतले यादव म्हणतो, देवगिरीचे. देवगिरी. हा, आता खिद्रापूरचं देऊळ आहे कोपेश्वराचं. त्या कोपेश्वराच्या देवळामध्ये आपल्याला एक लेख सापडतो, तो सिंघणे यादवाचा लेख आहे. आणि तो असं सांगतो की हे देवळाचं बांधकाम हे शिलाहारांनी चालू केलं होतं आणि मी ते पूर्ण केलं, असं तो सांगतो. बरं. म्हणजे शिलाहारांचा पराभव झाल्यानंतर यादवांनी ते देवळाचं काम चालू ठेवलं पुढे आणि ते पूर्ण केलं, असं आपल्याला दिसतं तिथे. तर त्यामुळे असा प्राचीन महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर हा आपल्याला घटनाक्रम बघायला मिळतो. मग नंतर अर्थातच अल्लाउद्दीन खिलजीची सत्ता आली, ती अर्थातच काही फारशी टिकाऊ अशी ठरली नाही. आणि साधारणपणे असं मानायला जागा आहे की 1316 किंवा 1320च्या आसपास यादवांचं राज्य हे पूर्णपणे संपलं. त्याच्यानंतर एक 25 वर्षाचा साधारण काळ गेलेला आहे की जेव्हा तिथे काय होतं हे निश्चितपणे फार सांगता येत नाही. आणि 1347 मध्ये बहमनी राज्याची स्थापना झाली. म्हणजे 8 वर्षाच्या अंतराने 2 राज्य स्थापन झाली. त्यातलं एक दक्षिणेकडे झालं, एक आपल्या पूर्वेकडे झालं. दक्षिणेकडे झालं ते म्हणजे विजयनगर साम्राज्य, ते 1339च्या आसपास झालं. आणि 1347 मध्ये बहमनी राज्य स्थापन झालं. पण बहमनीची राजधानी ही गुलबर्गा म्हणजे आत्ताचं कलबुर्गे हे जे ठिकाण आहे ते आहे, पण त्यांची सत्ता ही इकडे राहिली, असं आपल्याला प्राचीन इतिहासाचा एकूण आढावा घेतला तर सांगता येतो. म्हणजे साधारणतः 13व्या शतकापर्यंत एवढ्या वेगवेगळ्या राजांनी ह्याच्यावरती राज्य केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे तिथून पुढे संत आणि हे सगळे यायला लागतात या एरियामध्ये. आपल्याला माहित असलेलं नाही, म्हणजे असं आहे, धार्मिक आध्यात्मिक परंपरा आहे तिथे होत्याच जिवंत, त्यात काही शंका नाहीये, त्या होत्याच. त्याचाच पुढचा परिपाक जो आहे तो संत परंपरेमध्ये झालेला आहे, यात काही शंकाच नाही. आणि मग आता तुम्ही ह्या विषयाकडे आलात तर पंढरीचा विठ्ठल, तर विठ्ठल हा आपल्याला निदान शक 1111 पासून तर दिसतो. शक 1111 म्हणजे इसवी सन 1190च्या आसपास. म्हणजे तिथं मंदिर उभं राहिलेलं आहे त्याचं. पंढरपूरचं जे देऊळ आहे त्याचा जो पहिला जो आहे की श्री विठ्ठलाचा लहान मडू बांधिला, असं त्या 1111च्या म्हणजे 1189-90च्या शिलालेखामध्ये म्हटलेलं आहे. तर तिथून पुढे मग ती वाटचाल सुरूच झालेली आहे आपल्याला. आणि ते देऊळ बांधलं त्याचा अर्थ ती देवता आणखी जुनी आहे. म्हणजे तो देव विठ्ठल हा कदाचित आणखी 400 वर्ष अधिक जुना हा असला पाहिजे, त्याच्यानंतर ते देऊळ झालेलं आहे असं आपल्याला दिसतं. पंढरपूरबद्दल माहितीच नव्हतं. आता आपण सर काही गावांचा उल्लेख केला ना, म्हणजे खास करून पश्चिम महाराष्ट्रातले, आणि आपण कधीतरी त्या गावावरनं पासही झालेलो असतो, गेलोही असतं, आणि आत्ता असं जाणवतं की अरे बापरे, ही त्या काळातली खूप म्हणजे राजधानीचंच ठिकाण होतं आणि अशा गोष्टी. तर आत्ता सुद्धा पश्चिम महाराष्ट्राचा विचार करताना अशी कुठली ठिकाणं आहेत जी आपल्याला आत्ता पण बघायला मिळतात, जी त्या प्राचीन इतिहासाचा खूप महत्वाचा भाग होती? आता जुन्नर आपण असं करू, उत्तरेकडून दक्षिणेकडे येऊ सरळ, म्हणजे मग काय त्याला काहीतरी एक भौगोलिक हे राहतं. तर आता तसं म्हणायचं झालं तर अगदी जुनी ठिकाणं म्हणायचं झालं तर नाशिक खुद्द शहर. नाशिकचा उल्लेख हा पतंजलीच्या महाभाष्यामध्ये आहे. पतंजलीचं महाभाष्य हे इसवी सन पूर्व 150 मधलं आहे. म्हणजे नाशिक हे शहर किमान 2000 वर्ष जुनं आहे, किमान 2000 वर्ष. 2000 वर्ष जुनं आहे किमान. त्याच्यात उल्लेख आहे नासिक्यम नाम नगरम असा संदर्भ आहे. आणि याच नावाने असंच आहे, असंच उल्लेख आहे, नासिक्यम नाम नगरम असा उल्लेख आहे. त्याच्यानंतर आपण तिथून दक्षिणेकडे आलो तर एक त्याचा एक ठोकताळा आहे, पुरातत्वीय ठोकताळा. तो ठोकताळा म्हणजे असा आहे की एर किंवा ऊर असे शब्द ज्या गावांच्या मध्ये असतात अक्षर म्हणजे, तर ती जुनी असतात. मग आता त्यामुळे मी मगाशी तुम्हाला सांगितलं, कारण म्हणजे जुर्णनगर, जुन्नर, जुन्नर, तर त्याचं तुम्ही जर फारसी मधलं नाव बघितलं तर ते आपल्याला जुन्नेर असं लिहिलेलं सापडतं. कारण एकेकाळी ते केव्हा तरी जुन्नेर असं म्हटलं जात असलं पाहिजे त्या गावाला. तर
त्यामुळे ही जी सगळी एअरवाली गावं आहेत, हा म्हणजे काय पारनेर, हा त्याच्यानंतर जुन्नर म्हणजे जुन्नेर, संगमनेर, ही सगळी जुनी गावं असली पाहिजेत. त्यांना मोठा इतिहास त्या गावांचा आहे. आज आपल्याला माहित नसेल तो कदाचित, पण त्यांना मोठा इतिहास आहे. हे महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. ह्याच्या नावांच्या ह्याच्यात त्यामुळे ती आहेत. मग खुद्द जुन्नरच आहे आता. त्याच्यानंतर मग कार्ले, भाजे ही सगळी ठिकाणं आपल्याला ती परिचित आहेत. त्याच्यानंतर समजा पुणे आहे. आता पुणे शहराच्या संदर्भातली गोष्ट अशी आहे की पुणे शहराचा इतिहास हा किमान 1300 वर्षाचा आहे, किमान. आणि खरं म्हणजे पुणे शहराचं जर बघायचं झालं तर इथली जी कुंभारवेस हा जो भाग आहे, म्हणजे कुंभारवाडा हा जो भाग आहे, तर कसबा पेठ म्हणजे, तर तिथे सातवाहन काळातले अवशेष ऍक्च्युअली सापडतातच. म्हणजे आज सुद्धा एखादा वाडा जेव्हा रिडेव्हलपमेंटसाठी किंवा हे करण्यासाठी खणला जातो तेव्हा तिथं पायामध्ये आपल्याला सातवाहन काळातल्या विटा आणि सगळ्या गोष्टी सापडतात. त्यामुळे त्याचाच अर्थ पुणे शहर 2000 वर्षाचं आहे किमान. पण त्याचा लेखी स्वरूपातला पहिला उल्लेख हा आपल्याला इसवी सन 758 या सालातला सापडतो. आणि तो ह्या राष्ट्रकूटांच्या राज्यामधला एक विषय होता, पुणक विषय असा उल्लेख तो येतो. विषयाचा अर्थ एक जिल्ह्याचं ठिकाण होतं थोडक्यात. आणि आता पुण्यातली जी काही गावं आहेत, तर आता उदाहरणार्थ एक ताम्रपट आहे, तर त्या ताम्रपटाच्या द्वारे बोपखेल हे जे गाव आहे ते दान दिलेलं आहे. बोपखेल हे पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला, आता जिथे CME आहे, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, ते बोपखेल. आणि त्याच्या चतुस्सीमा म्हणून सांगितलेली गाव आहेत. मग त्याच्यामध्ये भोसरी आहे, भेसवुरी असं त्या गावाचं नाव येतं, भेसवुरी, किंवा कलस असं गावाचं नाव येतं, ते कळसच आहे ऍक्च्युली सध्याचं. किंवा दुसरा एक आणखी ताम्रपट आहे त्याच्यानंतर काही वर्षांनी दिलेला, त्याच्यामध्ये थेऊरचा उल्लेख येतो, आळंदीचा उल्लेख येतो. आता ती आळंदी ही चोराची आळंदी आहे, म्हणजे सासवडच्या रेल्वे ट्रॅकवर असलेली आळंदी, देवाची. त्यामुळे अशा प्रकारचे वेगवेगळे आपल्याला उल्लेख हे सापडतात. तिथून आपण आणखी दक्षिणेकडे आलो तर मग आपल्याला अर्थातच मगाशी सांगितलं ते की माण. आणि आता गंमत अशी आहे की समजा मानपूर ही ह्या राष्ट्रकूटांची राजधानी ठाणे जिल्ह्यात आहे असं आपण मानलं तरी सुद्धा स्थिती अशी आहे की त्यांचा वळई ताम्रपट आहे. उदाहरणार्थ ह्या अविधेयाचा वळई ताम्रपट आहे, तो सातारा जिल्ह्यात सापडला. ते वळई गाव हे सातारा जिल्ह्यात आहे आणि ते बहुतेक खटाव किंवा माण बहुतेक माण तालुक्यातच आहे. तर त्यामुळे त्याचे संदर्भ हे आपल्याला सापडतात. तिथून आपण दक्षिणेकडे गेलो तर सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला अनेक शिलालेख ताम्रपट हे सापडतात. सोलापूर जिल्ह्यात तर खूपच मोठ्या प्रमाणात सापडतात. म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा दक्षिणेकडचा जो भाग आहे विशेषतः किंवा असं आपण म्हणू की बार्शी तालुका आणि तिथून दक्षिणेकडे जसजसे आपण येतो सोलापूर, सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढे, पंढरपूर आणि सांगोला हे जे तालुके आहेत तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला शिलालेख सापडतात. त्यातली एक गोष्ट मगाशी सांगायची राहिली, हे जे कलचुरी नावाचा एक राजवंश होता, तर त्या कलचुरींची त्यांचं मुख्य राज्य जे होतं ते नर्मदा तीरावर आणि तिथून दक्षिणेकडच्या म्हणजे साधारण आत्ताचा उत्तर महाराष्ट्र तिथपर्यंत होतं. आणि ते स्वतःला कालंजर पुरवराधीश्वर म्हणजे मध्य प्रदेशातलं कालिंजर हे जे ठिकाण आहे ती त्यांची राजधानी असत किंवा त्यांचं मुख्य मूळ ठिकाण आहे असं ते मानत असत. त्यांची एक शाखा ही सोलापूर जिल्ह्यातून राज्य करत होती आणि मंगळवेढे ही त्यांची राजधानी होती. तर आज अशी कोणी कल्पना नाही करू शकणार की मंगळवेढे हे एकेकाळी राजधानीचं ठिकाण होतं, पण ते होतं आणि ती त्यांची राजधानी होती. त्यांचे लेख सापडतात आपल्याला. त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये अनेक शिलालेख ताम्रपट सापडतात, विशेषतः पूर्व भागामध्ये. पश्चिम भागात त्या मानाने कमी येते पण पूर्वेकडे जास्ती आहे. आणि सोलापूर साईड वगैरे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर खूपच मोठ्या प्रमाणात लेख आपल्याला वेगवेगळ्या राजवंशांचे सापडतात, शिलालेख सापडतात. तर हा एक महत्वाचा ऐतिहासिक पुरावा आहे. आपण पुरातत्वीय दृष्टीने पाहत होतो. आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ब्रह्मपुरी हे जे ठिकाण आहे ते, किंवा आता सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक उत्खननं झाली आहेत. वाकाव नावाचं ठिकाण आहे, तिथे उत्खनन झालेलं आहे. अशी अनेक गावं ही आहेत आणि जिथे अवशेष आहेत असं दिसतंय, म्हणजे ते सरफेसवर दिसत आहेत की वा इथं जुनी खापरं आहेत, इथं अमुक ठिकाणी रेड वेअर आपल्याला सापडत आहे. अशी शेकडो गावं या सगळ्या प्रदेशामध्ये आत्ता सुद्धा अस्तित्वामध्ये आहेत. किंवा आता आंबोलीचा भाग आहे दक्षिणेकडचा, कोल्हापूर जिल्ह्यातला जो भाग आहे, ते जे 2 तालुके आहेत चंदगड आणि आजरा, या तालुक्यांमध्ये जुनी मंदिरं आहेत
शिलाहार काळातली आहेत, त्याच्यापेक्षा जुनी मंदिरं आहेत. आणि असे मंदिरांचे अवशेष तर खूपच ठिकाणी आहेत. मग त्यातलं प्रसिद्ध तुम्हाला ठिकाण सांगायचं झालं तर हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगडावर एक साधारण इसवी सनाच्या 11व्या शतकातलं मंदिर आहे. ते आपल्याला माहिती असेल, आपण पाहिलं असेल. ते आत्ताही ते अस्तित्वात आहे अजून. किंवा जुन्नरच्या नाणेघाटाच्या वाटेवर कुकडेश्वर नावाचं ठिकाण आहे, तिथं जुनं मंदिर आहे. तर असे खूपच अवशेष हे अजूनही आहेत, यापुढेही सापडतील. आणि त्यांचा आपण धांडोळा घेणं हे आपलं कामच आहे, म्हणजे प्रश्नच नाही. आणि आत्ता जी आपल्याला ओंकार जसं म्हणाला की काही गावात जी माहिती म्हणजे त्या वेळेत मोठी होती आणि ती आत्ता माहीत नाही. आत्ता जी आपल्याला मोठी नावं दिसतात म्हणजे आता पुणे असेल, नाशिक असेल, सांगली, सातारा, ही मोठी मोठी, सोलापूर, ह्या शहरांबद्दलचे काही उल्लेख सापडतात का जुन्या काळात? आता तसं म्हणायचं झालं तर पुण्याचं मी तुम्हाला सांगितलं, पुणक विषय असं नाव येतं. नाशिकच्या बद्दल मी बोललो. सांगलीचं शिलाहारांच्या आणि यांच्या ताम्रपटांमध्ये येणारं नाव संगवल्ली असं नाव आहे. आणि मजा अशी आहे की मिरज हे फार जुनं गाव आहे. मिरजेलाही ताम्रपट शिलालेख सापडलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात. आणि मिरिंजे असं त्या गावाचं जुनं नाव आहे. आणि तोही जसा पुणे हा विषय होता तसा मिरिंजे हा पण विषय होता. म्हणजे तोही एक जिल्हा होता शिलाहारांच्या राज्यातला, असं आपल्याला मिरज मोठं होतं सांगली. मिरज मोठं होतं सांगलीपेक्षा. खरं तर आता सुद्धा परिस्थिती अशीच होती की मिरज तालुका आहे आणि सांगली शहर आहे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. खरं म्हणजे अशी एक मजा त्याच्यामध्ये आहे. एनिवे, तर तशी कोल्हापूर जिल्हा, आता उदाहरणार्थ शिरोळ हे जे गाव आहे तर त्याच्या गावाच्या नावावरून असं वाटतं की ते जुनं गाव असलं पाहिजे, असं गावावरून वाटतं. पण तिथले अवशेष काय ते आता आपल्याला नाही येणार सांग. पण ब्रह्मपुरी हे निश्चितच जुनं गाव आहे. खुद्द कोल्हापूर जे आहे तर त्याचं शिलाहार ताम्रपटांमध्ये येणार नाव कोल्हापूर असं गाव आहे. ओके, असं नाव आहे. कोल्हापूर. हां, असं त्याचं नाव आहे. कारण खोल्ल किंवा कोल्ला याचा अर्थ दरी किंवा नदीचं खोरं. कोल्लवरून आलेले शब्द खोरं, तर खोऱ्यातलं गाव कोल्हापूर असं ते आपल्याला दिसतं आपल्याला. त्यामुळे ही तर गावं डेफिनेटली आहेत. आणि मग मगाशी मी सांगितलं की नेर, एर ही जी गावं आहेत ती सगळी मोठ्या प्रमाणामध्ये जुनी गावं आहेत. आता तुम्हाला आणखी मागं न्यायचं तर मी चांगलंच मागे तुम्हाला घेऊन जातो. ते म्हणजे आता जुन्नरच्या जवळ किंवा जुन्नरला जाण्याच्या रस्त्याचं जे मुख्य महामार्गावरचं ठिकाण आहे ते म्हणजे नारायणगाव. तर नारायणगावच्या पूर्वेला किंवा आपण म्हणूयात ईशान्येला बोरी नावाचं गाव आहे. अच्छा. तर त्या बोरीला आपल्याला असं दिसतं की एक मोठा राखेचा थर हा आपल्याला सापडतो. तो राखेचा थर हा काहीतरी जळून झालेला राखेचा थर नाही, ती टेफरा नावाची राख आहे. आणि ती आपल्याकडे ज्वालामुखीतून निर्माण झालेली राख आहे, पण ती तिथे निर्माण झालेली नाही. तो ज्वालामुखी इंडोनेशियातला आहे. अरे बापरे. तिथून ती राख वादळाबरोबर उडाली आणि ती बोरीमध्ये येऊन बसलेली आहे असं आपल्याला दिसतं. त्याचं टेस्टिंग झालेलं आहे. तीच राख आहे हे जिओलॉजिकली सिद्ध झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. आणि सुमारे 8 लाख वर्षांपूर्वी किंवा कदाचित त्याहीपेक्षा आधी ती राख आपल्याकडे येऊन पडलेली आहे. आणि तेव्हा मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे उत्पात घडल्यामुळे त्याच्या आधीची जीवसृष्टी होती ती नष्ट झाली होती आणि नवीनच काहीतरी पुन्हा सुरुवात झाली असं मानलं जातं. त्याचा एक महत्वाचा पुरावा हा आपल्याकडे अस्तित्वात आहे, तो बोरीमध्ये आहे. म्हणजे तिथपर्यंत मागे आपल्याला जात आहे. आता ते बघायला मिळतं. ते आहे तिथं. म्हणजे ते जे रेडिओ दुर्बिणींचं जे गाव आहे खोडद पासून बोरी अगदी जवळ आहे. आणि तिथं आता त्याचं संवर्धन करावं असे प्रयत्न चालू आहेत. मग आपण जर प्रागैतिहासिक काळाच्या संदर्भात म्हणजे माणसाच्या अस्तित्वापासून 8 लाख वर्षापूर्वी काही माणसाचं इथे अस्तित्व होतं की नाही हे सांगता येणार नाही आपल्याला. पण माणसाचं अस्तित्व निर्माण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये काय दगडी हत्यारं असणारी ठिकाणं आपल्याकडे आहेत. मग ती नाशिक जिल्ह्यात त्या मानाने तुलनेने कमी आहेत. पण अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत तशी ठिकाणं. म्हणजे नेवासे, खुद्द नेवासे हे ठिकाण तसं आहे. नेवाशाची तर स्थिती अशी आहे की अगदी अश्मयुगापासून ते ज्ञानेश्वरी ज्या डोंगरावर सांगितली गेली त्या डोंगरापर्यंत असं सगळं एकाच डोंगरावर आहे तिथे. वाव. म्हणजे खाली आपल्याला तळाशी अश्मयुगीन मानवाची हत्यारं आणि त्याचे अवशेष वगैरे मिळतात. तिथेच त्या काळच्या जंगली श्वापदांची हाडं बिडं ते सगळं मिळतं. तिथून पुढे ती हत्यारं लहान होत जातात. त्यामुळे मग लोअर पॅलेलिथिक, पूर्व पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग, उत्तर पुराश्मयुग, मध्याश्मयुग
आणि ताम्रपाषाण युग त्याच्यानंतर, म्हणजे जशी हरप्पा संस्कृती होती तिथपासून तशा प्रकारची, जिथं तांब्याची हत्यारं, दगडी हत्यारं असं एकत्र आपल्याला मिश्रण सापडतं. त्यानंतर लोहयुग, त्याच्यानंतर ऐतिहासिक काळ, आणि सर्वात शेवटी त्या टोकाला जर वर काही असेल तर जिथं ज्ञानेश्वरी सांगितली झाली ते मंदिर, हे सगळं एका टेरेनमध्ये आहे, लक्षात घ्या. बापरे. म्हणजे त्यामुळे सलग इतिहास जर बघायचं झालं तर जी देशातली, फक्त राज्यातली नाही, देशातली ठिकाणं अभ्यासली जातात, त्यात नेवासे हे ठिकाण आहे. तुम्ही जर डेक्कन कॉलेजच्या म्युझियममध्ये गेलात पुण्यामध्ये, तर तिथं जी पहिलीच गॅलरी आहे तिथं असा नेवासीचा सगळा सेक्शन हा त्यांनी असा उलगडून दाखवलेला आहे, असा मोठ्या एका भिंतीवरती. तर तो बघण्यासारखा आहे ऍक्च्युअली. हा, आणि अशी खूप गावं आपल्याकडे आहेत की जी, आणि त्याचा अर्थातच शोध हा आणखी घ्यायला खूपच मोठ्या प्रमाणात जागा आहे, त्यात काही शंका नाही. नेवासाचा डोंगर म्हणजे इतिहासाचा साक्षीदार, खरा साक्षीदार असं आपल्याला सापडतं. सर, आपण आता स्पेशली पश्चिम महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल दोन्ही बघतं खरं तर ह्या भौगोलिक वैशिष्ट्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनाही काही मदत केली का? कारण का आपण बघतो की इतकं व्हेरिएशन आहे या टेरिटरीमध्ये की एका टोकाला खूप पाऊस आहे, एका टोकाला अगदी पूर्ण दुष्काळी प्रदेश आहे, नद्या वाहत आहेत, काही ठिकाणी पठारं आहेत. तर ह्याचा काही फरक पडला का? प्रश्नच नाही, सांगतो. तुम्ही पाहिलं तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे राज्य होतं, म्हणजे जे राज्याभिषेकाच्या नंतर सुद्धा जे होतं, तर त्याच्यात पुणे, सुपे म्हणजे पुणे जिल्ह्याचा दक्षिण पूर्व भाग असं म्हणायला पाहिजे, आणि इंदापूर, हे जे परगणे होते ते त्यांच्याकडे मुळातच होते, ते शहाजी महाराजांपासून चालत आलेले होते. त्याच्यानंतर त्यांनी जो विस्तार केला तो आपल्याला मावळांमध्ये केल्याचं दिसतं. म्हणजे मग तोरणा, राजगड हे जे किल्ले ते घेतले त्यांनी, लोहगड घेतला, त्याच्यानंतर मग ते तिथून कोकणामध्ये एक प्रकारे शिरले. त्याच्यानंतर जेव्हा अफजल खानाची स्वारी झाली त्याच्या आधी त्यांनी प्रतापगड हा घेतलेला होता, रायगड घेतलेला होता, आणि अफजल खानाच्या स्वारीनंतर त्यांनी जो धडाका लावला पुढच्या काही दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये, ते थेट पन्हाळ्यापर्यंत जाऊन पोचले आपल्याला असं दिसतं. आणि सिद्धी जोहरशी त्यांची जी लढाई झाली ती किंवा तिथून पन्हाळ्यावरून निसटले आणि विशाळगडावर ते गेले असं आपल्याला दिसतं. जे मिर्झाराव जयसिंगाच्या स्वारीच्या काळामध्ये त्यांना काही किल्ले हे मुघलांना द्यावे लागले, पण तरी महत्त्वाचे अनेक गोष्टी त्यांच्याकडे राहिलेल्या होत्या, आणि विशेषतः आदिलशाहीकडून त्यांच्याकडे जे आलेल्या गोष्टी होत्या ते त्यांच्याकडे राहिलेल्या होत्या सुरक्षित तशाच. त्यामुळे म्हणजे त्यांना सिंहगड द्यायला लागला, पण राजगड द्यायला लागलेला नव्हता, किंवा तोरणा द्यायला लागलेला नव्हता, किंवा रायगड द्यायला लागलेला नव्हता, कारण तो आदिलशाहीतून आलेला होता. मुघलांकडून जे आलेले होते असं मुघलांचं म्हणणं होतं, किंवा निजामशहाकडून जे आलेले होते ते त्यांना द्यायला लागले असं आपल्याला दिसतं. पुढच्या काळात परत त्यांनी जो विस्तार केला तो कोकणात ठाणे जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्याकडे, आणि मग तिथे पार साल्हेरपर्यंत, म्हणजे अगदी धुळे जिल्ह्याच्या सीमेपर्यंत असं आपल्याला दिसतं तो विस्तार त्यांनी केला राज्याचा. आणि दक्षिणेकडे आत्ताचा आपला कोल्हापूर जिल्हा, बेळगाव, त्याच्यानंतर कारवारच्या किनाऱ्यापर्यंत ते किंवा बसरूरपर्यंत ते जाऊन पोचलेले होते असं आपल्याला दिसतं. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की कदाचित आदिलशहाच्या सैनिकांना डोंगरांमध्ये लढाईची सवय असेल, पण ती मुघलांना अजिबात नव्हती. तर हा एक महत्त्वाचा त्यातला मुद्दा आहे. आणि मग मुख्य म्हणजे काय असतं की वरून जेव्हा आपण पाहत असतो तेव्हा ॲडव्हान्टेज असतं. एक बारकासा गोटा जरी वरून टाकला तरी खाली घबराट माजते त्याच्या संदर्भात, आणि कोणीतरी मरतो, जखमी होतो, काहीतरी होतं, मग लोकांच्या लक्षात येतं की अरे हे वर बसलेले आपलं काही खरं नाही. तर ही जी सुप्रिमसी आहे मुळात ती त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे मिळवलेली होती. त्यामुळे त्याच्यात माणसांना शिरता आलं नाही. किंवा जो शाहिस्तेखानाचा पराभव सांगितला जातो किंवा त्याचा जो सरदार होता कारतलब खान, तर तो उंबरखिंड नावाच्या ठिकाणाहून त्यांनी कोकणात शिरण्याचा प्रयत्न केला, आणि तिथं त्याला खिंडीत गाठून म्हणतात तशा पद्धतीने त्यांनी पार त्याचं धुळदाण उडवली एक प्रकारे. किंवा सुरतेहून ते लूट घेऊन आले तर मुघल त्यांचा पाठलाग नाही करू शकले तिकडून येताना उलटा, आणि औरंगाबादहून म्हणजे संभाजीनगरवरून त्यांनी सैन्य काही पाठवलं, किंवा स्थानिक जे कोण मुघली अंमलदार होते त्यांनी लढायचा प्रयत्न केला, पण त्यांचा पराभव झाला. पण तात्पर्य असं की त्या घाटवाटांनी आणि डोंगरी किल्ल्यांनी आणि यांनी त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये सहाय्य केलं.
तसं आपल्याला दुसरी गंमत सापडते ती पहा की मुघलांच्या ज्या तोफा होत्या, मुघलांकडे तोफा होत्या की नाही, होत्या. मुघलांच्या ज्या तोफा होत्या त्यांचा जो पल्ला होता त्याच्यापेक्षा महाराजांचे किल्ले अधिक उंच होते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर समजा राजस्थानात ते किल्ले, मी त्यांचं महत्त्व कुठल्याही प्रकारे कमी लेखत नाही, त्यातल्या अनेक किल्ल्यांवरच्या लोकांनी, अनेक राजस्थानामधल्या राजांनी खूप मोठा पराक्रम केलेला आहे. ते सगळे आपल्याला वंदनीयच आहेत, त्यापैकी कशाचंही महत्त्व आपल्याला कमी करायचं नाही. पण प्रदेशच असा आहे की खालून तोफगोळा डागला आणि तो गोळा किल्ल्यात समजा वरच जाऊन पडत असेल तर त्या तटबंदीचा काय उपयोग? मग बरोबर, ती तटबंदी ओलांडून जर तो गोळा पलीकडे जाऊन पडत असेल तर त्या तटबंदीचा काय उपयोग? जसं आता भारताने पाकिस्तानवर जो हल्ला केला, आता तो समजा विमानतळाच्या मध्यभागी तो जर बॉम्ब जाऊन पडणार असेल तर बाकीच्या यंत्रणांचा काय उपयोग, किंवा विमानांचा तरी काय उपयोग नंतर? तर तसं इथे परिस्थिती होती. महाराष्ट्रातले बहुतांश किल्ले, विशेषतः जे घाटमाथ्यांवर किल्ले आहेत, एक तर त्या किल्ल्यांच्या पायथ्यापर्यंत पोहोचणं हीच एक अवघड गोष्ट, आणि पायथ्याशी जरी पोचला तरी किल्ला पुढे इतका बेलाग आणि उंच आहे आणि त्याच्यावर तोफ डागून काही उपयोग नाही, अशी परिस्थिती होती. ही परिस्थिती जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत ते एक प्रकारे अजिंक्य राहिले असं आपल्याला म्हणता येतं. याला धक्का लागण्याची एक वेळ आली होती. ती एक वेळ कधी आली? सिद्दी जौहराच्या वेळेला. आणि त्यांनी राजापूरहून इंग्रजांच्या लांब पल्ल्याच्या तोफा आणल्या आणि मग ते हेनरी रिव्हिंग्टन वगैरे ते सगळे अधिकारी, त्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. त्या तोफा आल्यानंतर कदाचित महाराजांच्या लक्षात आलं असेल की आता आपल्याला लढणं अवघड आहे, कारण यांच्या तोफांचे गोळे वर येऊन पोचणार, आणि मग त्यांनी तिथून निसटण्याचा विचार हा केलेला असला पाहिजे. आता ही तरी सुद्धा म्हणजे इंग्रजांकडून तोफा मिळवल्या, आणखी काही केलं तरी सुद्धा मधला जो औरंगजेबाच्या स्वारीचा जो सगळा भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला असं दिसतं की त्यांच्या तोफांचं सगळं तंत्र हे तसं कमीच राहिलं, त्या मानाने तितकं महत्त्वाचं राहिलं नव्हतं ते. त्यामुळे हे एक प्रकारे अजिंक्य होते. मग एक किल्ला त्यांनी वेढा घातला, मग किल्ल्यावरची रसद संपली, धान्य संपलं, तर मग किल्ला त्यांच्या हवाली करायचा, नंतर परत छापा घालायचा आणि परत जिंकून घ्यायचा. असं म्हणजे आता जसं आपल्याला तानाजीचा पराक्रम, प्रचंड मोठा पराक्रम माहिती आहे, तर तसा कोंडाजी फर्जंद हा जो होता त्याने पन्हाळगड 60 लोकांनीशी जिंकला होता. 60 माणसं, फक्त 60. किंवा नावजी बलकवडे यांनी सिंहगड नंतर जिंकून घेतला परत एकदा मुघलांकडून पुढच्या काळामध्ये, मला वाटतं बहुतेक 1693 किंवा असं कुठलं तरी साल आहे, जिंकून घेतला. सो असंच एक प्रकारची कमांडो ॲक्शन त्यांनी केली पटकन आणि तो जिंकून घेतला. मोठा पराक्रम त्याच्यामध्ये आहे. पण हे जे छापा घालून किल्ला घेण्याचं तंत्र होतं ते मुघलांना अवगत झालं नाही एकतर गोष्ट, आणि ते त्यांच्या तोफांवर आणि बाकीच्या शस्त्रांवर अवलंबून राहिले, ती तेवढ्या पल्ल्याची नव्हती. मग ह्याला धक्का केव्हा बसला? याला धक्का बसला पुढच्या काळात, टेक्नॉलॉजी पुढे पुढे जात असते. तर कर्नल प्रॉथर हा जो 1818 मध्ये रायगड घ्यायला अधिकारी आला, तर कर्नल प्रॉथरकडे रायगडावर थेट गोळा पडू शकेल अशा तोफा होत्या, आणि मग रायगडाच्या खाली जो पोटल्याचा डोंगर नावाचा डोंगर आहे त्याच्यावर त्यांनी यशस्वीपणे त्या तोफा चढवल्या आणि तिथून त्यांनी मारा केला. आणि असं म्हटलं जातं, आणि त्याचे अवशेष आजही दिसतात, की त्याचे गोळे हे थेट रायगडाच्या राजवाड्यामध्ये तिथं येऊन पडले किंवा राजसदरेवर येऊन पडले आणि मग शरणागती पत्करायला लागली. पण तिथपर्यंत कर्नल प्रॉथर येईपर्यंत आणि कदाचित सिद्दी जौहर बरोबर जे इंग्रज अधिकारी होते आलेले, त्यांच्यापर्यंत हे किल्ले जे होते त्यांनी शेवटपर्यंत साथ महाराजांना दिलेली होती. आणि त्याशिवाय त्यांनी काही तंत्र डेव्हलप केली होती. मग आता संग्रामदुर्ग आहे चाकणचा, तो फिरंगोजी नरसाळे यांनी 55 दिवस लढवला. शाहिस्तेखानाचं प्रचंड सैन्य भोवती होतं, सेना सागरच होता म्हणायला पाहिजे. कसा लढवला? तर असं म्हणतात की त्यांनी त्या किल्ल्याच्या भोवती मातीचं संपूर्ण लाईनिंग त्या किल्ल्याच्या तटबंदीला केलं. त्यामुळे यांनी गोळ्या मारल्या, आणखी काही केलं तर त्या मातीत रुतून बसायच्या आणि पुढे काही व्हायचंच नाही त्याच्यात. त्यामुळे त्या बळावर त्यांनी तो किल्ला 55 वर्ष लढवला. त्यामुळे एक प्रकारे निसर्गाची ही साथ आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यात वापरलेली कल्पकता, बांधलेले बुरुज, तयार केलेल्या काय वाटा, चोरवाटा, अमुक तमुक, ह्या सगळ्याच्या बळावर
मोठं त्याचं सहाय्य हे महाराजांना आणि त्यांच्या पुढच्याही सगळ्या वारसांना झालं असं आपल्याला दिसून येतं. जी काही नैसर्गिक विविधता होती ती इतक्या टू द बेस्ट ॲडव्हान्टेज वापरून घेतली त्यांनी. त्याच्यावरती डिझाईन कस्टमाइज स्ट्रॅटेजीज तयार केले जेणेकरून पुढच्यांना नेस्तनाबूत करून ठेवलं पूर्ण. असं आपल्याला दिसतं. आपण आता पश्चिम महाराष्ट्राबद्दलच बोलतो, तर मला हे पण विचारायचं आहे की इतर महाराष्ट्राच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अशी जर तुलना करायला गेली किंवा जर पश्चिम महाराष्ट्राचा वेगळा अभ्यास करून बघायचं म्हटलं तर सांस्कृतिकदृष्ट्या पण काही वेगळ्या गोष्टी पश्चिम महाराष्ट्रात दिसतात का? आणि ज्या काय म्हणूयात थोड्या मागच्या काळापासून असतील, ज्या कदाचित आपल्याला अगदी आत्तापर्यंत त्याच्या काही छोट्या गोष्टी वेगळ्या स्वरूपात बघायला मिळतील, अशा काही दिसतात का सांस्कृतिकदृष्ट्या? आता सांस्कृतिकदृष्ट्या पाहायचं झालं तर पहा, मुळात काय आहे की जो मावळांचा सगळा भाग आहे सगळ्या जिल्ह्यांचा, तर त्या ठिकाणी होणारे उत्सव किंवा सण किंवा समारंभ हे एका प्रकारचे आहेत. तिथून जो मधला पट्टा आहे त्याच्यामध्ये होणारे दुसऱ्या प्रकारचे आहेत. आणि पूर्व भागांमध्ये सगळ्या जिल्ह्यांच्या पूर्व भागांमध्ये ते होणारे ते तिसऱ्या प्रकारचे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आता पावसाळा आहे तर त्या पावसाळ्यामध्ये इकडे पूर्वेकडे काही फार मोठा तसा प्रश्न त्यांच्याकडे निर्माण होत नाही. त्यामुळे तिथे आपल्याला असं दिसतं की लोक वावरत असतात, यात्रा बित्रा होऊ शकतात. आता पंढरपूर यात्रा होऊ शकते भर पावसाळ्यामध्ये. त्याचं कारण ते शक्य आहे, मॅनेजेबल आहे. तशी कुठलीही यात्रा पावसाळ्यामध्ये आपल्याला पश्चिम घाटावरती नाही दिसणार. त्या सगळ्या यात्रा जत्रा ज्या काय आहेत त्या सगळ्या आपल्याला नोव्हेंबर पासून पुढे आणि विशेषतः चैत्र महिन्यामध्ये मुख्य म्हणजे दिसतील, असा आहे. तर हा एक फरक आहे. त्यामुळे ह्या भागामध्ये विशेषतः पश्चिम भागामध्ये जे सगळे सण आहेत ते मुख्यतः स्थानिक प्रकारचे आहेत. मोठ्या यात्रा तिथे नाहीत कुठल्याही, असं आपल्याला दिसतं. पूर्व भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये मोठ्या यात्रा या आपल्याला जास्ती प्रमाणात बघायला मिळतात. परत आधुनिक काळामध्ये काय झालं, आता उदाहरणार्थ कारल्याच्या ठिकाणी एकविरा देवीची यात्रा भरते, तर ते आता शक्य आहे टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने. तसं पूर्वी शक्य होतं की नाही हे आपल्याला नाही येणार सांगता तितक्या प्रमाणामध्ये. तर हा एक महत्त्वाचा फरक त्या याच्यामध्ये आहे. बाकी सामान्यपणे ते सगळं सारख्याच स्वरूपाचं आहे. त्याचं कारण आता समजा पश्चिम महाराष्ट्राच्या म्हणजे मावळांच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तांदूळ हा पिकला, तर तो कोकणात जाणं अवघड आहे किंवा कोकणातल्या वस्तू इकडे येणं अवघड आहे, पण तो पूर्वेकडे जाऊ शकतो. पण त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे की ते सगळे सलग आहेत समजा, तर म्हणून माण खटाव तालुक्यामध्ये किंवा समजा मंगळवेढे तालुक्यामध्ये, माळशिरस तालुक्यामध्ये पिकणारी ज्वारी ही काही वाईपर्यंत नाही पोचत तसं म्हटलं तर, म्हणजे तिथं ती खाल्ली जात नाही. तर अशा दृष्टीने जो फरक आहे तो पडतो. आणि पश्चिमेकडचे जे सण आहेत किंवा उत्सव आहेत मोठ्या प्रमाणात ते पावसाळ्याच्या सोडून बाकीच्या काळामध्ये होतात आणि पूर्वेकडचे त्या मानाने वर्षभर होऊ शकतात. सो मच सो की आषाढीसारखी एखादी मोठी यात्रा ही सुद्धा त्या काळामध्ये होऊ शकते असं आपल्याला दिसतं. आणि सर मग अशा आपण भौगोलिक ह्याच्यात बोलतो, मला जस्ट एक मुद्दा त्याच्यावरती जो आठवला तो थोडासा मी एक्सटेंड करतो की ह्या पश्चिम महाराष्ट्रात दोन महत्त्वाच्या नद्या जातात. एक तर म्हणजे गोदावरी जाते नाशिकच्या तिथून आणि कृष्णा. तर यांची एका पॉईंट नंतर खोरी प्रचंड मोठी आहेत. म्हणजे त्यांच्या म्हणजे जर आमच्या सांगली जिल्ह्यात जर बघितलं बहे धरलं तर त्याचं जे पात्र आहे ते महाकाय होऊन जातं. आत्ता सुद्धा क्रॉस करणं भीतीदायक वाटू शकतं एखाद्याला. तर त्या काळात ह्या गोष्टी कशा क्रॉस केल्या जात होत्या? कारण का म्हणजे तिथून वरून खाली येताना दिसत आहेत आपल्याला बऱ्याचदा राजे पण येत आहेत किंवा आधीचे पण सगळे राजे, ते क्रॉसिंग कसं करत असतील? सांगतो मी, थोडी दुरुस्ती करतो तुमच्या ह्याच्यामध्ये. कारण गोदावरी नदी जी आहे ती नाशिक जिल्ह्याचा जो त्र्यंबकेश्वरचा भाग आहे म्हणजे नाशिकचा दक्षिणेकडचा भाग अगदी म्हटलं तर, तिथून ती जवळजवळ लगेचच मराठवाड्यामध्ये प्रवेश करते. मग त्याच्या दक्षिणेकडे प्रवरेचं खोरं आहे जे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर मग जे मोठं खोरं, मुख्य नदीचं खोरं म्हणावं असं खोरं आहे तर ते भीमेचं आहे. ते पुणे जिल्हा जवळजवळ व्यापून उरतं. म्हणजे अगदी जुन्नरमधल्या कुकडी, मीना या नद्यांपासून ते दक्षिणेकडच्या नीरा नदीपर्यंत हा सगळा भीमेचा आहे. त्याच्यात पुढे सोलापूर जिल्हा येतो. मग आपण सातारा जिल्ह्यात येतो, तसं कृष्णा आणि तिच्या सगळ्या उपनद्या वगैरे ही खोरी सगळी येतात. आणि सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे तिन्ही जिल्हे हे कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये एक प्रकारे आहे. आता असं आहे की ही नद्या ओलांडायची तसं म्हटलं तर सोय ही फारशी नव्हतीच असं आपल्याला दिसतं आणि त्यामुळे प्रवास हा अत्यंत सावकाश होत असे.
आणि म्हणजे जी आपल्याकडे पद्धत पडली होती की चातुर्मासामध्ये काही करायचं नाही, किंबहुना ती म्हणजे ती सगळ्यांमध्येच आपल्याला दिसते. आपल्याला ती हिंदूंचे चातुर्मासातले सण दिसतात, त्याचे उपास दिसतात की जे जागेवर बसूनच तिथेच केले पाहिजेत. ते असं उपास केला आणि कुठेतरी हिंडर गेला हे शक्यच नाहीये. तोच आपल्याला क्रम हा बौद्धांमध्ये दिसतो. त्यांचा वर्षावास असायचा त्या सगळ्या भिक्षूंचा. ते त्या गुहेमध्ये किंवा जे कुठलं त्यांचा विहार असेल त्या ठिकाणी पक्के राहिलेले असायचे त्या काळामध्ये. मग ते 8 महिने हिंडायचे, 4 महिने शांत बसायचे. तसाच किंवा तिथे साधना करायची. म्हणजे तसाच प्रकार हा जैनांचा आहे. जैनांचा चातुर्मास असतो. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात हालचाल करणं हे जवळजवळ अशक्यच एक प्रकारे असायचं. आणि पावसाळा संपला की लगेचच पाण्याचं दुर्भिक्ष हे निर्माण व्हायला सुरुवात व्हायची. त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या समस्या लोकांना त्या काळामध्ये भेडसावायच्या. त्यातून त्यांनी त्यांच्या पद्धतीने मार्ग काढले. विहिरी खोदल्या, तळी निर्माण केली. बंधारे नव्हते, बंधारे नाही, बंधारे जवळजवळ नाहीतच असं म्हटलं तरी चालेल. आणि दुसरी एक पद्धत आहे, तुम्हाला आता हे तसं सहसा बोललं जात नाही कुठे, परंतु म्हणजे नदी अशी वाहते तर तिला असा बांध घालणं, तर हे आजचं आपलं महत्वाचं तंत्र आहे. पण त्याच्याऐवजी आपल्याला असं दिसतं की जुनं जे तंत्र आहे तर ते नदीच्या पात्रामध्ये असं नदीला प्रवाहाला समांतर पॅरलल अशा प्रकारची भिंत घालायची आणि त्याच्यापैकी काही पाणी वळवून दुसरीकडे न्यायचं. अशा प्रकारची पद्धत मात्र होती आणि ती अगदी आपल्याला ताम्रपाषाण युगातली सुद्धा दिसते. म्हणजे इनामगाव आहे, त्या इनामगावला असे नदीमध्ये अशा प्रकारचे बांध किंवा बंधारे घालून त्यांनी जवळजवळ 1.5 किलोमीटरपर्यंत पाणी हे त्या घोड नदीचं पोचवलेलं आहे असं आपल्याला दिसतं. त्यामुळे त्या पद्धतीने ते करत असत. किंवा दुष्काळ पडलाय तर दुष्काळ पडला तरी नदीच्या पात्रामध्ये विहीर खणायची आणि तिथलं पाणी घ्यायचं. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींनी ते त्याच्यावर मात करत असत. पण हालचाल मुख्यतः जी व्हायची ती ह्या 8 महिन्यांमध्ये व्हायची. 4 महिन्यामध्ये पश्चिम भागात तर काही करण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणून तुम्ही म्हटलं की पंढरपूर यात्रेचं महत्व काय, की भर पावसाळ्यात सुद्धा ती यात्रा होऊ शकते. कारण ती पूर्वेकडे जाते आणि मग लोक परत जातात. असं आपल्याला दिसतं. अशी त्यातली मजा आहे. आता याच्यातली एक महत्वाची तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट आहे आणि ती औरंगजेब बादशाहच्या बद्दलची आहे. झालं असं होतं की तो खेळणा म्हणजे विशाळगड या किल्ल्यावर त्यांचा किल्ला त्यांनी जिंकला आणि तिथून तो पूर्वेकडे, कारण त्याला लक्षात आलेलं होतं की आपल्याला काही हे आता झेपत नाही. त्याचं वय पण मोठं होतं. म्हणजे तो जवळजवळ 86 वर्षाचा त्यावेळेला झालेला होता. 1705-6 सालच्या आसपासची गोष्ट आहे. आणि मग त्याच्या लक्षात आलं की हे काही आपल्याला नाही जमत आहे आता. म्हणून तो परत चाललेला होता. त्याची जी दक्षिणेकडचं जे मुख्यालय असं म्हणायला पाहिजे ते म्हणजे बहादूरगड, हे सोलापूर जिल्ह्यातलं माळशिरस तालुक्यातलं जे गाव आहे तिथं त्याचं मुख्यालय होतं. तर तिथं तो परत चालला होता. त्या परतीच्या वाटेवर माण ही जी नदी आहे सातारा जिल्ह्यातली, तर तिथे त्यांची छावणी पडली आणि तिथे अर्थातच ते पात्र कोरडं पडलेलं होतं. बरं, पाण्याचं तसं दुर्भिक्ष होतं अन्यथा. मग छावणी मोठी होती त्यामुळे त्यांनी अगदी नदीच्या पात्राजवळ किंबहुना नदीच्या पात्रातच तंबू ठोकले असं आपल्याला दिसतं. आणि मग नंतर आपल्याला त्याची अखबार आणि इतर जी सगळे वर्णनं आहेत त्या वर्णनामध्ये, अधिकृत वर्णनं, त्याच्यामध्ये असं आढळतं की त्याची छावणी जिथे पडली होती त्याच्या वरच्या बाजूला कुठेतरी एक 4-5 किलोमीटर असेल, 10 किलोमीटर असेल अशा ठिकाणी प्रचंड तुडुंब पाऊस पडला. वळवाचा पाऊस झाला. आणि तिथे पाणी मुरण्याचा प्रश्न नसल्यामुळे, कारण वाळूच असल्यामुळे ते पाणी जे सगळं धावत सुटलं त्याने औरंगजेबाची छावणी पार खिळखिळ करून टाकली. त्याचा निकाल लावला पार आणि धसका घेतला त्यांनी किंवा हे नको, ही इतकी संकट आपल्यावर कोसळत आहेत. त्यामुळे तो परत गेला, तो त्या बहादूरगडला गेला आणि तिथून मग परत आलाच नाही अजिबात असं आपल्याला दिसतं. आणि मग तिथून त्याची वाटचाल ही अर्थातच अहमदनगरकडे म्हणजे अहिल्यानगरकडे आजच्या झाली आणि तिथं त्याचा मृत्यू झाला. पण हा निसर्गाने त्याला दिलेला फटका होता एक प्रकारचा. म्हणजे एका बाजूला विशाळगड जिंकताना त्याला प्रचंड पावसाचा आणि सगळ्या बाकीच्या भीषण गंभीर परिस्थितीचा सामना करायला लागला. तिथून आता ठीक आहे, विशाळगड जिंकला या आनंदात ते परत फिरले, तर हे संकट त्यांच्यावर कोसळलं. त्यामुळे त्यांना परत जाण्यापलीकडे मार्गच उरला नाही दुसरा काही असं आपल्याला दिसतं. सर, आपण आता ऑलमोस्ट 13व्या शतकापर्यंत आलो. तर 13व्या शतकापासून म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळापासून साधारणतः महाराजांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत, ह्या काळात काय घडलं? म्हणजे आदिलशाह वगैरे हे सगळे लोक. सांगतो. आता बहमनींची सत्ता आपल्याकडे स्थापन झाली. खरं म्हणजे विजयनगरचं राज्य हे सुद्धा आपल्याला फार लांब नव्हतं, म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला म्हटलं तर.
पण असं दिसतं की त्याचा तितका अंमल काही आपल्यावर निर्माण झाला नाही. बहमनींचा अंमल निर्माण झाला, बहमनीच्या ताब्यामध्ये हा प्रदेश गेला. पण एक साधारण 100 वर्षाच्या काळातच, म्हणजे 15व्या शतकाच्या शेवटीच जवळजवळ बहमनींच्या सत्तेचेही तुकडे हे पडले. ते 5 पडले, जे आपल्याला अगदी लहानपणापासून शिकवले जातात. त्याच्यापैकी जे 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे अहमदनगर किंवा देवगिरीचा दौलताबादचा निजामशाह, ज्याचं राज्य हे साधारणपणे आत्ताची आपण रचना बघितली तर नीरा नदीच्या उत्तरेकडच्या प्रदेशावरती होतं. आणि दक्षिणेकडचा आदिलशाह विजापूरचा, ज्याचं राज्य हे साधारणपणे सातारा जिल्ह्याच्या सीमेपर्यंत असं होतं, असं आपल्याला दिसतं. तर त्यांचं राज्य हे चालू राहिलं. त्याच्यामध्ये वेगवेगळे बादशाह येत होते, जात होते, ते सगळं चालू होतं काम. त्यांचे काही वेगवेगळे सरदार हे निर्माण होत होते. त्याच्यापैकी काही जण हे स्थानिक असायचे. मग ती जी सगळी याची वतनदारीची पद्धत ही अस्तित्वामध्ये आलेली होती, इनामदारीची जी पद्धत अस्तित्वामध्ये आलेली होती ती होती. आणि आपल्याला असं दिसतं की त्या काळामध्ये जे काही महत्त्वाच्या सगळ्या घटना, लढाया ह्या सगळ्या ज्या काही झाल्या, त्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये, म्हणजे अहमदनगर, अहिल्यानगरमध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, म्हणजे आता किंवा सोलापूरच्या इमिजिएटली पूर्वेला किंवा उत्तरेला असलेला प्रदेश म्हणजे धाराशिव जिल्ह्याचा परांडा वगैरे या भागामध्ये, खुद्द सोलापूरमध्ये, नळदुर्ग, या सगळ्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या घटना या घडत होत्या असं आपल्याला दिसतं. पण पश्चिमेकडचा प्रदेश हा मुळातच त्या मंडळींसाठी दुर्गम असल्यामुळे आणि तिथं तसं काही फारसा धोका राज्याला आहे असं त्यांना वाटत नसल्यामुळे फारसं काही पुढे त्याच्यात घडामोडी घडल्या असं आपल्याला दिसत नाही. त्या घडामोडी घडायला सुरुवात झाली खऱ्या अर्थाने ती शहाजी राजांपासून म्हटलं तर. कारण त्यांनी तो मुर्तजा निजामशाह जो होता, मुर्तजा निजामशहाला त्यांनी गादीवर बसवला आणि त्यांनी पेठ या ठिकाणचा किंवा पेमगिरी हा जो किल्ला आहे त्या ठिकाणून त्यांची द्वाही फिरवली आणि राज्य चालू केलं. ते थोकर म्हणजे एक फ्लॅश पॉईंट आहे की ज्यावेळेला ह्या भागाकडे ह्या शाह्यांचं लक्ष हे वळलं आणि मग शहाजीराजे नंतर बंगलोरला त्यांना आदिलशहानी पाठवलं किंवा राजा ते निजामशाहीतून आदिलशाहीत गेले आणि शहाजी ते इथं नकोत म्हणून आदिलशहानी त्यांना तिकडे पाठवलं. आणि मग शिवाजी महाराज हे जेव्हा अगदी बालपणी हे बंगलोरहून इकडे पुण्यामध्ये आले, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने एक प्रकारचं चैतन्य हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं असं आपल्याला म्हणता येतं. मग तिथून पुढचा जो जवळजवळ 200-300 वर्षाचा काळ आहे तो प्रचंड घडामोडींचा काळ आहे. पण हे 13व्या शतकापासून 15व्या शतकापर्यंतचा जो काळ आहे तो एक प्रकारे कुंठित अवस्थेचा काळ असं आपल्याला त्याचं वर्णन करता येईल. सो आत्ताची जी काही पश्चिम महाराष्ट्राची कीर्ती आहे किंवा एक समृद्धता आहे त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा काळच आहे. अर्थातच. येस, थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात. एकतर कायम इतिहासाबद्दल बोलतो आपण, त्यातल्या त्यात आपल्याला ब्रिटिशांचा इतिहास किंवा महाराजांचा इतिहास इथपर्यंत तरी माहीत असतं. त्याच्या पलीकडे आधी जाऊन म्हणजे आज ज्या गोष्टी आपण खरं तर तुम्ही सांगितल्या त्या इतक्या माहीत नसलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे त्या इंडोनेशियाच्या पासून ते वेगवेगळ्या मंदिरांना आणि जुन्नरच्या इतिहासापर्यंत. तर मला वाटतं खूप वेगळा पश्चिम महाराष्ट्र बघता आला. तुम्हालाही आणखीन वेगवेगळ्या या महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या खास करून इतिहासाबद्दल काही माहीत असेल, काही जागा तुम्हाला माहीत असतील, काही लेण्या माहीत असतील तर खाली प्लीज कॉमेंट्समध्ये आम्हाला कळवा, म्हणजे इतर लोकांनाही त्या बघता येतील. आणि जे बोललं गेलं आहे ते जे बोलता येईल त्याच्या 1000 सुद्धा नाही आहे असं मला म्हणायचं आहे. त्यामुळे खूप याच्यात अभ्यासाला अजून जागा आहे आणि तो करावा लोकांनी, यासाठीच मुळात आपण हा कल्पना केलेली होती. आणि आम्हाला अगदीच मान्य आहे की प्रत्येक खरं तर जिल्ह्याचा वेगवेगळा इतिहास आपल्याला शोधता येऊ शकतो, पण ते तितकं करता येणं शक्य नाही. म्हणून सुरुवात करायची म्हणून जे मोठे मोठे प्रॉव्हिन्सेस किंवा मोठे मोठे भाग जे आपल्याला आत्ता राजकीयदृष्ट्या माहिती आहेत त्यांचा अभ्यास करत त्यांच्या इतिहासापर्यंत जाऊयात. ही सुरुवात आहे. आपल्याला आणखीन जर लोकांना इच्छा असेल तर आपण वेगवेगळ्या शहरांचा इतिहास काय आहे इथपर्यंत जाऊ शकतो. पण मला वाटतं आधी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पॉकेट्सचा इतिहास समजून घेऊयात आणि मग आपण वेगवेगळ्या शहरांचा इतिहास शोधायलाही हरकत नाही. तर ही खरं तर त्या महाराष्ट्राच्या शोधाची सुरुवात आहे इतिहासाच्या दृष्टीने. तर तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड तोही कळवा आणि अमुक तमुकला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. लोभ असावा.